ओके, चला आज आपल्याला खगोलीय घटक समजून घ्यायचे आहे। जे विद्यार्थी जॉईन झालेत तर लाईव्हचा ऑप्शनच दिसत नाहीये। ठीक आहे, परत काय टेक्निकल इश्यू आला असेल। लिंक तुम्हाला शेअर केलेली आहे, लिंक मी शेअरेबल ठेवतोय, तर लिंकच्या हिशोबाने तुम्ही जॉईंट व्हा। आता लेक्चर सुरू आहे ना, आता लेक्चर शांतपणे करा। जर काय प्रॉब्लेम झाला असेल ॲपचा तर मी तो पाहून घेईल। ठीक आहे, तर बघा, पृथ्वीच्या भोवती दिवसा आणि रात्री दिसणारे जे तारे ग्रह उपग्रह असतात त्यांना खगोलीय घटक किंवा खगोलीय पिंड म्हणतात, म्हणजे स्केलेस्टियल बॉडीज म्हणतात। या बॉडीचा अभ्यास करणारा जो व्यक्ती असतो त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, त्याला ॲस्ट्रॉनॉमर म्हणून ओळखलं जातं। आता अशा ज्या सेलेस्टियल बॉडीज आहेत, या सेलेस्टियल बॉडी यांचा जिथे एकत्रित समूह असतो, ठीक आहे, एकत्रित समूह असतो, एकत्रित जो समूह असतो या समूहाला वेगवेगळे नाव दिले गेलेले, जसं सौरमाला। सौरमाला म्हणजे काय, तर एक सूर्य असतो, सूर्य हा काय आहे, तारा आहे, एक तारा जसं लाईक सूर्य किंवा तारा। या ताऱ्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते। गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते। मग ताऱ्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते, या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हा तारा आपल्या भोवती ग्रह काय करतो, आपल्या सोबत बांधून ठेवतो गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे। त्या ताऱ्याच्या भोवती काही ग्रह फिरतात, काही धूमकेतू फिरतात, ताऱ्याच्या भोवती हे सगळे घटक फिरत राहतात। त्या सर्व घटकांना सुद्धा खगोलीय पिंड किंवा खगोलीय घटक म्हणलं जातं। तारा सुद्धा एक प्रकारे स्वयंप्रकाशित असलेला एक घटक आहे, खगोलीय घटक, ज्याच्यावरती हायड्रोजन आणि हेलियमची अभिक्रिया होऊन एनर्जी क्रिएट होते। सेम हीच एनर्जी आपल्या पृथ्वीवर मात्र तयार होत नाही। ग्रह उपग्रह हे जे असतात किंवा धूमकेतू किंवा कुठलाही बॉडी, तारा सोडून बाकीचे सगळे जे घटक असतात ना, ते स्वयंप्रकाशित नसतात, त्यांचा स्वतःचा प्रकाश बिलकुल नसतो। ते काय असतात, तर तारा हा स्वयंप्रकाशित आहे, बाकीचे कोणीच नाही। इव्हन आपल्या भारतामधील एक संशोधक होऊन गेले, खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले, आर्यभट्ट, कधी नाव ऐकलं असेल तुम्ही? आर्यभट्ट हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते, ज्यांनी जुन्या काळातच सांगितलं होतं की आपल्या पृथ्वीला, लिहून घ्या, त्यांचं वाक्य लिहून घ्या, पृथ्वीला किंवा पृथ्वीवर पडणारा प्रकाश हा सूर्याचा आहे, हा सूर्याचा आहे, आणि चंद्र किंवा आपले इतर ग्रह यांच्यावर सूर्याचाच यांच्यावर काय होतो, तो सूर्याचाच प्रकाश पडतो। यांच्यावर कुणाचा प्रकाश पडतोय, तो सूर्याचाच प्रकाश पडत आहे। दुसरा कोणाचा पडत आहे का? नाही, कोणाचा पडतोय, सूर्याचाच प्रकाश पडतोय। आणि सूर्याच्याच प्रकाशामुळे, लिहून घ्याल पुढे, सूर्याच्या प्रकाशामुळेच चंद्र आणि इतर ग्रह आपल्याला चमकताना दिसतात। चला लिहून, एकदा लिहून झालं तर प्लीज एकदा थंब करत चला। चंद्र किंवा इतर ग्रह यांच्यावर सूर्याचाच प्रकाश पडतो, आणि या प्रकाशामुळे ते प्रकाशित आपल्याला दिसतात, ते स्वयंप्रकाशित नाहीत।
म्हणजे सूर्याची जी एक स्वतःची सूर्यमाला जी असते, अशी सूर्यमाला म्हणजे एक प्रकारे तारा आणि ग्रह यांची एक फॅमिली असल्यासारखी आहे. ठीक आहे, सोलर सिस्टीम. लक्षात? ओके. आता एका ताऱ्याच्या फॅमिलीमध्ये एक 7, 8, 10, 12, 20, 25 असे ग्रह असतात. बरेचसे मोठे मोठे काही असे तारे आहेत की ज्या ताऱ्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह पण आहेत. ठीक आहे. तसा दुसरा एक समूह असतो, जसा आता हा पहिला समूह झाला सूर्यमाला, तसा एक दुसरा समूह पण असतो ज्या समूहाला म्हटलं जातं काय, गॅलेक्सी म्हणजे दीर्घिका. गॅलेक्सी. आता ही जी गॅलेक्सी आहे, ठीक आहे, ही जी गॅलेक्सीज किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, दीर्घिका म्हणजे काय तर ताऱ्यांचा समूह. जवळपास 100 दशलक्ष तारे पेक्षा जास्त, 100 दशलक्ष ताऱ्यांपेक्षा जास्त या दीर्घिका या ठिकाणी तयार होतात. शंभर दशलक्ष तारे, हे 100 दशलक्ष तारे यांचा जो समूह आहे, या समूहाला काय म्हणतात तर दीर्घिका किंवा ताऱ्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, लक्षात? ही दीर्घिका बनली कशातून असते तर यामध्ये गॅस असतात, यामध्ये ढग आणि यामध्ये तारे. गॅसेस, ढग आणि तारे. पर्टिक्युलरली ज्या एरियामध्ये जास्त तारे असतात याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत, पण मला नाही वाटत की एवढं तुम्हाला डिटेल गरजेचं आहे. ओके, याच्यातही वेगवेगळे टाईप्स आहेत की पर्सेंटेज वाईज ह्यांचे दीर्घिकांचे प्रकार असतात. बट पर्टिक्युलरली ज्यावेळेस एखादी दीर्घिका फॉर्म होते, ज्यावेळेस एखादी दीर्घिका फॉर्म होते, ती दीर्घिका काय राहते तर ताऱ्यांपासून जास्त बनलेली असते. फक्त ढगांची दीर्घिका नसते, तर ढगांच्या एका गोळ्याला फक्त ढग आहे, तर ढगांच्या एका गोळ्याला नेबुला म्हणतात. लिहून घ्या, फक्त ढग असेल किंवा वायू असतील, फक्त ढग आणि वायू, तर त्याला नेबुला म्हणतात. काय म्हणतात? नेबुला. लक्षात? सुरुवातीला दीर्घिकेमध्ये हायड्रोजन व हेलियम हे वायू जास्त असतात असं अभ्यासावरनं कळालंय. आता कोणी तिथं बघायला गेलं नव्हतं, परंतु हायड्रोजन हेलियम असल्याशिवाय, हायड्रोजन आणि हेलियम असल्याशिवाय डेव्हलपमेंट कुठल्याही दीर्घिकेची होणार नाही. त्याच्यामुळे हायड्रोजन, हेलियम, ठीक आहे, आणि काही इतर घटक यामध्ये असू शकतात. तर गॅस, ढग, तारे, हायड्रोजन व हेलियम या सगळ्या पॉइंट्स लिहिले. ठीक आहे, लक्षात? जनरली ओके, जनरली यांचा जो डिस्टन्स असतो, दीर्घिकेचं जे अंतर असतं, हे अंतर खूप जास्त असतं. जनरली दीर्घिका जी असतात ना, ह्या अशा गोलाकार असतात, काही काही अशा सर्पिलाकार पण असतात. ठीक आहे, आणि काही काही अशा ओबडदोबड पण असतात. दीर्घिका कशाही असू शकतात, फक्त एवढंच की दीर्घिका ही स्वतःभोवती अशी फिरते. दीर्घिका काय होते तर स्वतःभोवती ती फिरते. स्वतःभोवती ज्यावेळेस दीर्घिका फिरते त्यावेळेस समजून चालायचं की हा जो घटक आहे, हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, हे ऑब्जेक्ट स्वतःभोवती मूव्ह करतात, म्हणजे हे सुद्धा एका ठिकाणी स्थिर नाही आहेत, दीर्घिका सुद्धा स्वतःभोवती फिरतायत. तर मग आता हे जे अंतर आहे, जर आपण ह्याचा डायमीटर बघायचा प्रयत्न केला इथून ते इथपर्यंतचा,
तर हा किलोमीटरमध्ये मोजला जात नाही, हा मोजला जातो प्रकाश वर्षामध्ये. ठीक आहे, प्रकाश वर्षामध्ये हा मोजला जातो. प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर पहिले आपण फॅक्ट लिहून घेऊ. साधारणतः याचा डायमीटर हा 80,000 ते 1.50 लाख प्रकाश वर्ष एवढा असतो. किती असतो, एवढा भयंकर आणि एवढा मोठ्या प्रमाणात हा प्रकाश वर्षाच्या गोष्टी या ठिकाणी असतात. पॉइंट लक्षात आला. आता प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाला, एका प्रकाशाला, समजा इथून एक प्रकाश तुम्ही सोडला, या प्रकाशाला एक वर्षात हा प्रकाश वर्ष, एक वर्षात प्रकाश जेवढे अंतर पार करेल, जेवढे अंतर पार करेल त्या अंतराला एक प्रकाश वर्ष म्हणतात. जेवढे अंतर पार करेल त्या प्रकाशाला एक प्रकाश वर्ष म्हणून ओळखलं जातं. लाईट इयर ही कन्सेप्ट आपण पुढे पण बघणार आहोत ताऱ्यांमध्ये. आता फक्त एवढा डिस्टन्स लिहून घ्या की प्रकाश वर्ष म्हणजे एक प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर पार करेल तेवढे किलोमीटर्स. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक सेकंदात, इथं तर एक वर्षात सांगितले, पण तुमच्या माहितीसाठी सांगेल की एक सेकंदात प्रकाश, एक लाईट 3 लाख किलोमीटर प्रवास करते. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर लाईट प्रवास करते. ठीक आहे, आणि ती लाईट एका वर्षात विचार करा, एका वर्षात, ठीक आहे, एका वर्षात जेवढे प्रकाश म्हणजे जेवढं ते अंतर कापेल त्याला म्हणतात एक प्रकाश वर्ष. असे 80,000 ते 1.50 लाख प्रकाश वर्ष आपल्या दीर्घिकेंच्या डायग्राम म्हणजे डायमीटर्स असतात. आपण ज्याला ध्रुव तारा म्हणतो, सॉरी जरा थोडंसं थंडीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे घसा जाम होणे. आणि घसा जाम झाला की मग तुम्हाला पण एकदम असेल आवाज एकदम विचित्र पद्धतीने येत असेल माझा. नाही बरं वाटतंय मला. मला बरं वाटतंय, ठीक आहे, आजारी वगैरे नाही आहे, पण थोडंसं जरा घशाचा त्रास होतो कारण की सकाळी सकाळी थोडंसं बाहेर जात असतो, तर त्याच्यामुळे ते थंडी आणि तो घसा पूर्ण जाम होऊन जातो. इथं आल्यानंतर ते कसं सायलेन्सर खराब झाल्यासारखा पूर्ण घसा पूर्ण असा एक जाम झालेला असतो. आणि मी लेक्चर मगाशी टायमिंगवर सुरू करायचं म्हणून लवकर सुरू केलं, त्याच्यामुळे काही असं गरम पाणी वगैरे काही घेतलंच नव्हतं. जस्ट एक मिनिट द्या मला. चला या आपण परत कन्सेप्टवरती लक्षात येऊ. प्रकाश वर्ष समजले सगळ्यांना, एकदम सिस्टमॅटिकली समजून घ्यायचे. आणि हां, नोट्स लिहून घ्यायचे, कारण की पहिली गोष्ट तर अशा नोट्स तुमच्या अजूनही कुठे नाही आहेत, नाही कुठं बनवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला सगळे पॉईंट्स लिहून ठेवायचे. ठीक आहे, ओके. प्रकाशाला परत सांगतो, प्रकाशाला एका वर्षात जेवढं अंतर पार करावं लागतं तेवढा डिस्टन्स म्हणजे एक प्रकाश वर्ष. मी तुम्हाला ध्रुव तारेची गोष्ट सांगत होतो. आपल्यापासून ध्रुव तारा किती प्रकाश वर्ष दूर आहे,
येस येस. आपल्यापासून ध्रुव तारा किती प्रकाश वर्ष दूर आहे? तर तो जवळपास 300 प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीपासून ध्रुव ताऱ्याचा जो डिस्टन्स आहे तो 300 प्रकाश वर्षाचा आहे. म्हणजे असं समजा की ध्रुव ताऱ्याचा जो प्रकाश आहे, ध्रुव ताऱ्याचा प्रकाश, तो प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत येईपर्यंत 300 वर्ष लागतात. 300 प्रकाश वर्ष लागतात. आपले 300 वर्ष नाहीत, आपले 300 वर्ष नाहीत, प्रकाशाचे 300 वर्ष लागतात. म्हणून 300 प्रकाश वर्ष लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 300 प्रकाश वर्ष या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि हे समजून घ्या की प्रकाश म्हणजे लाईट जी आहे ना, लाईट, त्या लाईटचं स्पीड आहे 1 सेकंदाला 3 लाख किलोमीटर. ते डिस्टन्स समजून घ्या, ते डिस्टन्स समजून घ्या. लाईट 1 सेकंदात 3 लाख किलोमीटर जाते. मग 1 सेकंदाचा हिशोब जर तुम्ही वर्षाच्या हिशोबाने लावला, मग एका वर्षात जेवढे, ओके, एका वर्षात जेवढे तुमचे काय असतील, एका वर्षात जेवढे तुमचे सेकंद असतील, त्या सेकंदाला जर 3 लाखाने जर मल्टिपल केलं तर एवढा किलोमीटर हे प्रकाश एका वर्षात पार जातो. खूप लांबलचक प्रकाश जातो बरं का, एक लक्षात ठेवा, सोपा समजू नका त्याला. तर प्रकाश वर्षामध्ये म्हणजे जनरली हे जे काही तारे असतात, या ताऱ्यांमधलं जे अंतर असतं ना, हे प्रकाश वर्षातच मोजलं जातं. कारण की त्या ताऱ्यांना असतो प्रकाश. म्हणजे एक तारा दुसऱ्या ताऱ्यापासून किती लांब आहे त्याच्यासाठी प्रकाश वर्षाचंच मापन केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. ओके, चलो पुढचा पार्ट. प्रकाश वर्षाच्या समोरचा जर भाग आपण गेला, ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा की दीर्घिकेचे किंवा आकाशगंगेचे काही प्रकार पडतात. तर दीर्घिकेचे किंवा आकाशगंगेचे जे प्रकार पडतात ते प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. त्यातलं सगळ्यात पहिला प्रकार, ठीक आहे, सर्पिलाकार. ओके, म्हणजेच कुठली तर स्पायरल. सर्पिलाकार दीर्घिका म्हणजे स्पायरल दीर्घिका. ठीक आहे, ही जी असते, ओके, ही जी असते ती सर्पिलाकार टाईपची असते. या टाईपची ती बनलेली असते. जसं सापाने वेटोळा घालून ठेवलेलं आहे, ठीक आहे, जसं सापाने वेटोळा घालून ठेवलेलं आहे, जसं सापाने वेटोळा घालून ठेवलेला आहे, तर अशी ती राहते. बऱ्याचदा तिचा एक केंद्रक असतो आणि या केंद्रकाच्या भोवती ती सर्पिलाकार पद्धतीने फिरलेली असते. ठीक आहे, म्हणजे जसं साप वेटोळा घालून ठेवतो ना, अगदी तसं या टाईपची, असं लक्षात ठेवा. तर ही जी दीर्घिका आहे ही सर्पिलाकार राहते. ठीक आहे, याचे वेगवेगळे डायग्राम्स आहेत. असे पण डायग्राम्स आहेत, असेही डायग्राम्स आहेत, असेही डायग्राम्स आहेत. यस टाईप, ठीक आहे, यस टाईप. आणि ही तसा मध्य असतो. ओके, आणि ही अशी फिरत असते आणि अशी फिरत 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 ही काय होते, तर इथलं मध्य असं समजा. ठीक आहे, तर ही फिरत फिरत तिच्या अशा भुजा तयार करते. नवीन नवीन तिला काय होतात, बाजू तयार होतात. आप समजे, मग नवीन नवीन काय होतात, बाजू तयार होतात. मग आता ह्याच बाजू काय होतात पुढे जाऊन, ओके, आता हा केंद्र आहे, याच बाजू पुढे जाऊन अशा लांब होतात, अशा लांब होतात. लक्षात आलं का रे, लांब होतात. लांब होतात तर होतात, पण लेखाचं ह्याचं डिस्टन्स पण वाढत जातो. म्हणजे दीर्घिका अशी शांत नसते, दीर्घिका अशी लांब बनते. म्हणजे हे जे छोटे छोटे हात आहेत ना, हे छोटे छोटे हात असे लांब लांब होत जातात, छोटे छोटे हात लांब होत जातात. दीर्घिका मोठी मोठी होत जाते. कायम लक्षात ठेवा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, ब्रह्मांड हे वाढत जाते
आणि ह्याच्या ज्या भुजा असतात ना, ओके, ह्याच्या ज्या भुजा असतात या भुजा म्हणतात. या भुजाचं जे टोक असतं, ओके, भुजांचं जे टोक असतं, भुजांचे टोक या ठिकाणी नवीन तारे तयार होत असतात. इथं नवीन तारे होत असतात आणि त्याच्यामुळे हे वाढत जातं वाढत जातं वाढत जातं. इंटरेस्टिंग आहे ना दीर्घिका. मग आता आपली जी आकाशगंगा आहे, ज्याला आपण मंदाकिनी म्हणतो किंवा मिल्की वे म्हणतो, ही कशी आहे तर ही सर्पाकार आकाशगंगा आहे आपली. लिहून घ्या, आपण ज्या आकाशगंगेमध्ये राहतो मंदाकिनी किंवा मिल्की वे, ही सर्पाकार स्वरूपाची आहे, म्हणजे सर्पिली स्वरूपाची आहे, सापाच्या आकारासारखी आहे. पॉइंट लक्षात आले. भुजांचे जे टोक आहेत हे नवीन तारे तयार करतात, भुजांचे जे टोक आहेत नवीन तारे करतात आणि ही वेगवेगळ्या आकाराची असू शकते, वेटोळं घातल्यासारखी, त्यानंतर अशी एकदम वेगळ्या आकाराची, मध्ये केंद्रक किंवा एस शेपची, आणि ही नंतर अशी बनत बनत जाते आणि मोठी होते. ही काय होते, मोठी बनते. दिस इज कॉल्ड सर्पिलाकार आकार. दुसरा असतो तो म्हणजे दीर्घवृत्ताकार, म्हणजे इलिप्टिकल. दुसरा प्रकार, ओके, इलिप्टिकल. अशी गोल राहते ती, त्याचा मधला भाग खूप मोठा असतो. बैलगाडीचं चाक आडवं जर ठेवलं, बैलगाडीचं जर चाक आडवं ठेवलं तर या टाईपची ही दीर्घिका असते आणि ही दिसताना अशी दीर्घवर्तुळाकार दिसते, अशी गोलाकार असते. जसं मी कालचा तुम्हाला एक फोटो शेअर केला होता, आठवते? काल तुम्हाला मी काय केला होता, फोटो शेअर केला होता. आहे इथं कुठं दिसतंय, इथं कुठं तुम्हाला दिसतोय सापासारखा आकार किंवा त्याच्या काही छटा किंवा त्याच्या बॉडीज नाही दिसत ना? काय दिसतंय मग, काय दिसतंय? तर हा फक्त एक मध्ये त्याचा केंद्रक आहे आणि त्या केंद्रकाच्या भोवती ही दीर्घिका काय होती, चालली आहे. हे जे मधलं केंद्रक आहे त्या केंद्रकामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होते. एवढी प्रचंड उष्णता असते, एवढी प्रचंड उष्णता असते, तुम्हाला एक दिसेल की हा जो काही पॉइंट आहे, या पॉइंटपासून काही ठराविक अंतरावर हे सगळे ढग असे लांब पसरले गेलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये, या एवढ्या गोष्टीच्या मध्ये एकदम ड्राय लँड असतो. ड्राय लँड म्हणजे तिथं काहीच नसतं, ठीक आहे, तिथं काहीच नसतं. म्हणजे त्या मधल्या केंद्रकानं तयार केलेलं त्याचं एक स्वतःचं ते क्षेत्र असतं, ओके, त्याचं ते क्षेत्र असतं. म्हणजे दीर्घिकाच्या मध्यभागामध्ये प्रचंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, प्रचंड. म्हणजे काही शास्त्रज्ञांनी असंही म्हटलं की कदाचित दीर्घिकेच्या मध्यभागामध्ये ब्लॅक होल पण असू शकतं, ठीक आहे, पण तसं काही अजून शोध लागलेला नाही आहे. ही झाली इलिप्टिकल म्हणजे दीर्घवर्तुळाकार. ही अशी बघा, ही वर्तुळाकार नाही आहे तर ही दीर्घवर्तुळाकार आहे, ही अशी आहे की नाही. पण जर तिला याच दीर्घिकेला जर तुम्ही अशी केली तर ती अशी दिसेल की जो मध्य भागाचा जो केंद्र असतो तो तेजस्वी असतो आणि त्याच्या काही ठराविक डिस्टन्समधून किंवा काही ठराविक डिस्टन्स त्याचा सोडून तर ही तर ती दीर्घिका अशी फिरते. ही पूर्ण दीर्घिका राऊंड शेपनं फिरत राहते. बघा आता ही दीर्घिका फिरत असताना या दीर्घिकेच्या अंतर्गत भागात खूप मोठ्या प्रमाणात गॅसियस फॉर्मेशन होतं. गॅसियस फॉर्मेशन म्हणजे गॅस तयार होतात आणि याच गॅसमध्ये सगळ्यात जास्त हायड्रोजन आणि हेलियम असतो, हे विसरायचं नाही, ठीक आहे. जरा एकदम पृथ्वीपासून तुम्हाला मी यस गुड मॉर्निंग स्नेहल, तुम्हाला थोडंसं पृथ्वीपासून खूप लांब घेऊन चाललोय, ठीक आहे. फक्त जरा ध्यान व्यवस्थित ठेवा, तर पॉईंट लिहून ठेवा. दीर्घ
वृत्ताकार म्हणजेच इलिप्टिकल गॅलेक्सीज अशा ठिकाणी तारे आणि धूळ जास्त राहते. अशा ठिकाणी ग्रहाचं प्रमाण थोडं कमी राहतं. ठीक आहे, अशा ठिकाणी ग्रहांचं प्रमाण कमी राहतं. ठीक आहे, आतापर्यंतची जगातली सर्वात मोठी ज्ञात आकाशगंगा जी आहे ते माफेई 1 नावाची आहे. माफेई 1 ही सर्वात मोठी ज्ञात, आतापर्यंत हबलनी शोधलेली सर्वात मोठी ज्ञात असलेली आकाशगंगा ही, ज्याच्यामध्ये 10 ट्रिलियन पेक्षा जास्त, किती तर 10 ट्रिलियन पेक्षा जास्त काय आहेत तर 10 ट्रिलियन पेक्षा जास्त काय आहेत तारे आहेत. ठीक आहे, 10 ट्रिलियन पेक्षा जास्त तारे आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रकार इथं बाजूलाच लिहून ठेवतोय, अनियमित. अनियमित म्हणजे कशी तर ती कशी राहते, ती अशी येडेगा बळासारखी कशी राहते. ओके, त्याचं काय असं हे नसते. ठीक आहे, म्हणजे ती अशी स्पेसिफिकली बघा इथं दिसेल तुम्हाला, आहे का काय अनियमित आहे त्याचं, म्हणजे असं काही असं फिक्स स्ट्रक्चरच नाही आहे. ओके, तिथं कसल्याही प्रकारचं फिक्स स्ट्रक्चर नाही आहे. जशी ही बघा एकदम परफेक्ट तिच्या ॲटिट्यूडमध्येच, आणि हे बघा बरं कसं पण आहे. तर अशा ज्या काही गॅलेक्सीज आहेत ह्या अनियमित असतात, ना त्या सर्पिलाकार आहेत, ना त्याच्यात कुठं असं तुम्हाला ओके फरांड्या दिसत आहेत, ना काय. तिथं फक्त एक गॅसियस स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे, आणि हे जे गॅसियस स्ट्रक्चर फॉर्म झाले या गॅसियस स्ट्रक्चरमुळे ती एक अनियमित दीर्घिका बनलेली आहे. कशी बनलेली आहे तर अनियमित दीर्घिका, त्याला इरेग्युलर. ओके, तिसरी आहे, लक्षात आलं ना बरं, समजलं. ही जी तिसरी आहे त्याला अनियमित म्हणतात, इरेग्युलर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे वरचा जो भाग आहे तो अनियमित आहे, खालचा जो भाग आहे तो दीर्घवर्तुळाकार. ठीक आहे, मग आता काही महत्त्वाच्या आकाशगंगा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या आकाशगंगा, तर महत्त्वाच्या आकाशगंगा लिहा. त्यातली पहिली आकाशगंगा आहे आपली मिल्की वे, म्हणजे आपण म्हणू त्याला मंदाकिनी. आपली पहिली आकाशगंगा कोणती आहे तर मंदाकिनी. तर ही जी मंदाकिनी आहे, द मिल्की वे. ठीक आहे, म्हणतो मंदाकिनी ला. मंदाकिनी पांढऱ्या धुसर पट्ट्याची सर्पिलाकार पांढरा धुसर पट्टा असलेली एक मिल्की वे आहे. जस्ट 1 मिनिट. अरे डायग्रामच नाही घेतले. ठीक आहे, तुम्हाला उद्या मी पूर्ण हे पीपीटीचं एक सेटअप करून देईल. पांढरा धुसर पट्टा असलेली ही एक आकाशगंगा आहे. बरेचदा तुम्ही आतापर्यंत असे फोटो बघितले असतील की ज्या फोटोमध्ये असं आपल्या आकाशावर असा एक पांढरा पट्टा दिलेला आहे. आपल्या पृथ्वीवरच्या रिलेटेड किंवा अर्थवरून काढलेला फोटो असतो
की असा एक पांढरा पट्टा आपल्या पृथ्वीवरती आहे. असा एक सिस्टमॅटिक पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तर पांढरा धुसर पट्टा असलेली एक भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तुम्ही ही जमीन आहे ना, ह्या जमिनीवरती तुम्हाला एक असा पट्टा गेलेला असा दिसतो. ओके, आकाशावरनं इथं उभा असलेल्या माणसाला असं वाटतं की वरून आलेली ही जी आकाशातली एक गंगा आहे, म्हणून ही पांढरा धुसर पट्टा असलेली गंगा आहे. कारण की आपल्या या आकाशगंगेमध्ये ग्रह पण आहेत, तारे पण आहेत आणि धूळ पण आहे. आणि ही जी धूळ आहे ती पांढऱ्या पट्टीची किंवा पांढऱ्या कलरची आपल्याला दिसते. का दिसते? कारण की धूर तुम्हाला कसा दिसणार आहे? धूर तुम्हाला पांढरा दिसतो. ठीक आहे, धूर तुम्हाला पांढरा दिसतो, त्या टाईपचा असा एक धुराचा पट्टा आपल्या भागातून केलेला आहे. ठीक आहे. मंदाकिनी मध्ये सफेद म्हणजे पांढऱ्या कलरची एक पट्टी दिसते. ठीक आहे. ही साधारणतः 80,000 प्रकाश वर्षाचा विस्तार असलेली, ओके, 80,000, मंदाकिनी ही 80,000 प्रकाश वर्ष व्यास असलेली दीर्घिका आहे, म्हणजे बरीच मोठी आहे. 80,000 म्हणजे खूप झालं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मंदाकिनीचा मध्यभाग जो आहे, मध्यभागात तेजस्वी तारा असावा, त्याला बल्ज म्हणतात. हा पॉइंट लिहून ठेवा. याच्यामध्ये एक तारा असा, त्याला बल्ज म्हणतात. बल्ज. जसं आता मी तुम्हाला एक दाखवलं. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला दाखवलं तो पार्ट. ठीक आहे. आता मी जो तुम्हाला दाखवला तो पार्ट, तो काही शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनात, ठीक आहे, काही शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे, ठीक आहे, अरे यार, मंदाकिनी टाकले तर हिरोईनच्या नाव आली, याला म्हणते. ओके. आता जी दुसरी जी आहे, म्हणजे एक आपल्या पृथ्वीवरून किंवा आपल्या मंदाकिनीच्या जवळची जी आहे, आपल्या मंदाकिनीच्या जवळची जी आकाशगंगा आहे, ठीक आहे, ती आपण थोडक्यात बघून घेऊया. तर तुम्हाला जो पांढरा धुसर पट्टा आहे तो दाखवतो. म्हणजे कसं आहे तुमच्या पण, हां, आपल्याकडे हा जो पांढरा धुसर पट्टा आहे ना, हा पांढरा धुसर पट्टा नॉर्थ साईडनं सगळ्यात छान दिसतो. ठीक आहे. हा जो पांढरा धुसर पट्टा आहे तो नॉर्थ साईडनं खूप छान दिसतो. मग हा कसा आहे? बघा, हा असा आहे. दिसला? इथं तुम्हाला एक पार्ट असा दिसेल. ठीक आहे, जरा थोडं मोठं करतो याला मी, म्हणजे अंदाज येऊन जाईल तुम्हाला. इथं दक्षिण ध्रुवा, सॉरी, उत्तर ध्रुवावरती तुम्हाला एक असा पांढरा धुसर पट्टा दिसेल. दिसला? हा जो पांढरा धुसर पट्टा आहे ना, ठीक आहे, तो दिसतो. आपल्या मंदाकिनीच्या बाबतीत हे पांढरे धुसर पट्टे लक्षात ठेवायचे. ठीक. आता आपल्या मंदाकिनीच्या बाहेर जाऊन आपण मंदाकिनीचा अजून फोटो काढलेला नाहीये. ठीक आहे. आपल्या मंदाकिनीचा अजून आपल्याला फोटो काढता आला नाही, पण आपल्या जवळची जी दुसरी आकाशगंगा आहे तिचा मात्र आपल्याला फोटो काढता आलेला आहे. ती आहे अँड्रोमेडा. कोणती आहे? तर अँड्रोमेडा. अँड्रोमेडा खूप किचकट आहे. ती येईल का नाही मला अजून शुअरिटी नाही आहे. बघा, हे जे आहे ना, आता इथं दिसतंय,
हे मी तुम्हाला का दाखवतोय ह्याच्या मागचा अर्थ असा आहे की ॲटलिस्ट तुम्ही ते बघून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यात येऊन जाईल की अँड्रोमेडा अशी दिसते पहा. ही आहे आपल्या पृथ्वीच्या, आपल्या मंदाकिनीच्या जवळची अँड्रोमेडा. ठीक आहे. आपल्यापासून 30 दशलक्ष प्रकाश वर्ष लांब. ठीक आहे. किती? 30 दशलक्ष प्रकाश वर्ष लांब असलेली ही अँड्रोमेडा. या अँड्रोमेडाला सुद्धा एक प्रकारे सर्पिलाकार टाईपचीच, अँड्रोमेडा ही सुद्धा एक सर्पिलाकार टाईपचीच आपल्या मंदाकिनीच्या जवळ असलेली ओके दीर्घिका आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मंदाकिनीची बहीण आहे. तर ही आहे सेकंड. ठीक आहे. लिहून घेतलं. मंदाकिनीच्या जवळची बहीण असलेली एक सर्पिलाकार, याला म्हणलं जातं ठीक आहे अँड्रोमेडा. आता जसं मंदाकिनी हे हिंदू नाव आहे, एक हिंदू संस्कृतीनुसारचं नाव आहे. मग अँड्रोमेडा हे नाव हिंदू संस्कृतीचं नाही, ते थोडं इंग्लिश वाटतंय ना. मग अँड्रोमेडाला हिंदी नाव पण देऊन ठेवलेलं आहे. या हिंदी नावाला काय म्हणतात? तिला अँड्रोमेडाला हिंदी नाव काय? तर देवयानी. ठीक आहे, लक्षात ठेवा, देवयानी. आलं लक्षात? लिहिलं. अँड्रोमेडा काय, देवयानी काय. ठीक आहे. ही आपल्या ही आपल्या मंदाकिनीपेक्षा डबल म्हणजे दुप्पट तारे कंझ्युम करणारी दीर्घिका आहे. बरीच मोठी आहे. ओके, बरीच मोठी आहे, म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पट आहे ती. आणि ती आपल्या सूर्यमंडळापासून जवळपास 22 लाख प्रकाश वर्ष लांब असलेली आहे. 22 लाख प्रकाश वर्ष म्हणजे खूप झाले, म्हणजे जवळपास 22.2 मिलियन प्रकाश वर्ष लांब आहे. आणि ते आपल्या दीर्घिकेपासून साधारणतः तिचा केंद्रक जर बघितला, आपल्या दीर्घिकेचा तिच्या दीर्घिकेचा केंद्रक जर बघितला तर तो 30 लाख प्रकाश वर्ष लांब आहे. पण चला जाऊ द्या, सोडून द्या. आपल्या सूर्यापासून फक्त लिहा तर 22 लाख प्रकाश वर्ष ही आपल्यापासून लांब आहे. म्हणजे तिथला प्रकाश आपल्यापर्यंत यायला 22 लाख वर्ष लागते. सोपी नाही आहे गोष्ट. ठीक आहे. त्यामुळं हे पॉईंट्स लक्षात ठेवा की हे खूप मोठी गोष्ट राहते. ओके. आता जसं की कधी कधी असं पण आपल्याला दिसतं की आपल्या ह्या झाल्या आकाशगंगा किंवा दीर्घिकेच्या संदर्भात गोष्ट. कधी कधी आपल्याला असंही दिसतं की काही नेबुला आपल्या आकाशगंगेमध्ये किंवा आपल्या आकाशात आहेत. आता झालं काय की हबल नावाची एक टेलिस्कोप, हबल नावाची दुर्बीण आपण तयार केली, आपण म्हणजे नासानं, आणि ही दुर्बीण पाठवून दिली वर. या दुर्बिणीने जे काही फोटो काढले, या फोटोमधून आपल्याला नेबुला काय असतो हे समजलं. तसं तर नेबुलर हायपोथेसिस खूप आधीच मांडलं गेलं होतं. ओके. प्रोफेसर कांट यांनी, त्याचबरोबर लाप्लास, जेफ्रीज, ठीक आहे, यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे नेबुलर हायपोथेसिस वरती पॉइंट बोलले होते. नेबुलर हायपोथेसिस अशी आहे, नेबुलर हायपोथेसिस तशी आहे, नेबुला असा असतो, नेबुला तसा असतो. पण हा नेबुला म्हणजे काय? तर नेबुला म्हणजे एक प्रकारचा तप्त वायुगोळा. ठीक आहे. नेबुला म्हणजे काय? तर त्याला म्हणलं जातं तेजोमेघ. तेजोमेघ हा तप्त वायूचा गोळा असतो. तो तापलेला का असतो? कारण की त्या ठिकाणी कुठंतरी त्या नेबुलाच्या केंद्रकामध्ये किंवा कुठंतरी त्या नेबुलाची जी निर्मिती झालेली असते ती हायड्रोजन आणि हेलियम यांच्या सम्मिलीकरणातून झालेली असते. आपल्या ब्रह्मांडामध्ये हायड्रोजन वायू मोठ्या प्रमाणात आहे. इव्हन तुम्ही आजही सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जर वायू शोधायला गेलात तर तुम्हाला हायड्रोजनचा प्रमाण सर्वात जास्त सापडेल. म्हणजे आपल्या ब्रह्मांडात वायू नाही आहे असं समजू नका. हा, त्याचं प्रमाण खूप कमी आहे, परंतु काही कण असे आहेत की जे
आपल्या ब्रह्मांडात पसरलेले आहेत. आणि हे जे कण असतात ना, ह्या कणांपासूनच आपले ह्या कणांपासूनच आपण तयार झालेलो आहे. ह्या अणूंपासूनच आपण तयार झालेलो आहे, हे विसरू नका. ह्या कणांनीच सगळं काय बनवलेलं आहे. जर हे कणच गायब झाले तर सगळंच गायब झालं. आणि याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काय तयार झालेले आहेत, संशोधन आणि साहित्य तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला आपल्या प्रीसाठी आणि आता हे मेन्सला नाही आहे तुमच्या, हे फक्त प्रीला आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की नेबुला नावाचा एक प्रकार असतो जो तप्त वायूचा गोळा आहे. आणि आकाशामध्ये असे असंख्य नेबुलाज आहे की ज्या नेबुलामधून, ठीक आहे, जे नेबुला स्पेशली हायड्रोजन, ठीक आहे, हायड्रोजन गॅसचे बनलेले असतात. म्हणजे तप्त वायूचा गोळा ज्यात हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. कशाचं प्रमाण असतं तर हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. हा तप्त वायूचा गोळा राहतो, याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त राहतं. लिहिलं. हा नेबुला हळूहळू हळूहळू हळू म्हणजे हा एक असा नेबुला असतोय. हा पहिले हायड्रोजनच्या वायूचा बनलेला असतो, म्हणजे ही त्याची फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेजमध्ये काय येतं की ह्या ढगामध्ये असलेले, ओके, ह्या ढगामध्ये असलेले जे जास्त जड कण आहेत, जड कण, हे सर्व जड कण काय होतात, याच्या मधल्या भागात असे येतात. आता जड कण खाली तर नाही पडणार, बरोबर ना. हे जड कण मधल्या भागामध्ये येतात. आले, इमॅजिन करा, जड कण सगळे या भागात यायला सुरुवात झाले आणि हे जड कण एकमेकांना चिटकायला लागतात. वायूंचे जड कण म्हणजे हायड्रोजन वायूचे H2 चे कण चिटकायला सुरुवात होते. त्यानंतर त्यांचं घनता वाढत जाते. जर आता सगळेजण एका ठिकाणी चिटकायला लागले तर काय होईल, त्याची घनता वाढत जाईल, त्याचा आकारही वाढत जाईल, त्याची घनता वाढत जाईल. आणि अशी घनता वाढत 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 वर्षानुवर्ष घनता वाढत गेल्यानंतर त्याचं घनीभवन पण होऊ शकतं. त्याचं घनीभवन होऊ शकतं म्हणजे हायड्रोजनचा एक असा गोळा तयार होऊ शकतो. आणि हायड्रोजनचा गोळा तयार झाला की डेफिनेटली मग हायड्रोजन काय करतो, हेलियमला तयार करतो. कारण की हायड्रोजन गरम राहतो, म्हणजे गरम व्हायला सुरुवात होते. हायड्रोजनची जशी निर्मिती होते, ठीक आहे, हायड्रोजनची जशी निर्मिती होते तसा तसा तिथं एनर्जी वाढायला लागते. तो जसा जसा मोठा व्हायला लागतो, तर तसं तसं त्याच्या आतमध्ये एनर्जी वाढायला लागते, उष्णता वाढायला लागते. आणि हळूहळू उष्णता वाढल्यावर तो घनीभवनाच्या स्टेजच्या नंतर तो तप्त बनतो आणि तो एक तारा बनू शकतो. तारा बनण्याची प्रक्रिया सुरू होते. लक्षात घ्या, नेबुला म्हणजे दीर्घिका नाही, नेबुला म्हणजे फक्त तप्त वायूचा गोळा. आणि असे तप्त वायूचे गोळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये हे तप्त वायूचे गोळे अक्षरशः आपल्या ब्रह्मांडात सगळीकडे पसरलेले आहेत, सर्वीकडे. म्हणजे या हबल दुर्बिणीनं जे काही फोटोज या ठिकाणी घेतलेत, या फोटोजवरनं तुम्हाला लक्षात येईल की हा नेबुला कसा आहे का नेबुले. हे असतात नेबुलर काय दिसतंय तुम्हाला, झाला एक गोळा. आता ह्या गोळ्यामध्ये ही ताऱ्याची निर्मिती आहे, हा गॅस फॉर्ममध्ये. आणि ह्या गॅस फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत असेल की एक असा गोल पार्ट क्रिएट होतोय. म्हणजे तिथं त्या ठिकाणी त्याच्या केंद्र भागामध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे. आणि ही काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय असणार आहे, तर ऑब्व्हियसली हायड्रोजन आणि त्याचं हेलियमचा काय होणार आहे, तर सम्मिलीकरण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. ठीक आहे, लक्षात. म्हणजे आता इथं तारा तयार होईल एखादा. आणि तारा कसा तयार होतोय, तारा तयार होण्याची ही प्रक्रिया आहे की हा सगळा गॅस आहे, हा सगळा काय, सगळा सब गॅस आहे.
हा सुद्धा गॅसच तयार झालेला आहे. इथं काही जमीन नाही तयार झाली, इथं गॅसच तयार झाले. तुमच्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगतो, तुमच्या माहितीसाठी असावी. आपला जो सूर्य आहे ना, या सूर्यावर जमीन नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सूर्य हा जो तारा आहे हा जमिनीचा बनलेला नाही आहे. सूर्य हा जो तारा आहे तो वायूचा बनलेला आहे. तुम्ही जर सूर्यावर लँड केलं ना तर सूर्याच्या आतमध्येच लँड कराल. तुम्ही सूर्यावरती उतरू शकत नाही, कारण तिथं जमीनच नाही आहे. ठीक आहे, तर हे पण माहिती पाहिजे की आपण ज्या सूर्याला रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत पाहतोय तो म्हणजे एक गॅसचा गोळा आहे. हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन आणि हेलियमचं संयुक्तीकरण होतं आणि त्याच्यातून एवढी प्रचंड ऊर्जा तयार होते की ती ऊर्जा कुणालाच कंट्रोल करता येत नाही. म्हणूनच आपल्याकडे जे अणुबॉम्ब बनवले जातात त्या अणुबॉम्बमध्ये जर हायड्रोजन बॉम्ब बनवला तर सगळ्यात डेंजर असतो. अजून हायड्रोजन बॉम्बचा उपयोग नाही केला आहे, पण आपण अणुबॉम्बचा उपयोग म्हणजे प्लुटोनियम युरेनियमचा उपयोग केला आहे. प्लुटोनियम युरेनियम कॅडमियमच्या कांड्या टाकून कंट्रोल करता येतात. म्हणूनच आपल्याकडे ज्या अणुभट्ट्या असतात ना त्याच्यामध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम वापरतात किंवा युरेनियम वापरतात, कारण की तिथं जर बॉम्ब क्रिएट केला तर त्याला कॅडमियमचे कांड्या टाकून कंट्रोल करता येतं, पण लेखाचा हा हायड्रोजन बॉम्ब कंट्रोल करता येत नाही. म्हणून जगात आत्तापर्यंत कधी हायड्रोजन बॉम्बची अणुभट्टी नाही आहे, कारण की हायड्रोजन बॉम्ब हा एक प्रकारे सगळ्यात डेंजर बॉम्ब असतो की तिथं एवढं मोठं तापमान तयार होतं, एवढं मोठं तापमान तयार होतं की अक्षरशः माणसांच्या राखसुद्धा नाही नीट राहत. जर तिथं पडला तर काहीच नाही राहत. असे काही बॉम्ब्स क्रिएट झालेले आहेत. हायड्रोजन बॉम्बसुद्धा आहेत आपल्या लोकांकडं. मग आता विचार करा की हे तारे काय बनलेले आहेत, घनीभवनातून तयार झालेला असेल, पण सूर्याच्या आतमध्ये कुठलीच जमीन नाही आहे. फक्त तो एक वायूचा गोळा आहे, जो वायूचा गोळा प्रचंड घनता, म्हणजे आतमध्ये काय होतं ह्या नेबुलाचा हा जो गॅस आहे, म्हणजे आता हे जे मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे या फोटोनं नेबुला क्रिएट केला आहे, त्याला एक गोलाकार दिला आहे, पण त्याच्या केंद्रकामध्ये आता इथं एक ढग गेलेलं आहे असं आडवं, त्याच्यामुळे दिसणार नाही, पण त्याचं केंद्र जे आहे त्या केंद्रामध्ये प्रचंड एनर्जी क्रिएट झाली असणार आहे. आणि हळूहळू हळूहळू आतमध्ये हायड्रोजन आणि हेलियम यांचं काय होतं धांगडधिंगा सगळा चालू असतो. आणि त्यात हेलियम हलका असतो. हेलियम हलका असल्यामुळे काय होतं की जसा जसा हा तारा बिल्ड होईल, जसा जसा ताऱ्याची एनर्जी वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल, तसा तसा लक्षात घ्या हायड्रोजन जळतो. हायड्रोजन जळतो आणि हेलियम बाहेर पडायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस त्यांची अभिक्रिया होते हायड्रोजन आणि हेलियमची, त्यावेळेस हायड्रोजन जळतो आणि हेलियम बाहेर पडतो. त्याच्यामुळं हा जो तारा आहे हा मोठा 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 होत असतो. म्हणून आपला सूर्य मोठा होत चाललाय. का? कारण की हेलियम बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. पण आधीच तुम्हाला सांगेल, हेलियम बाहेर पडायचा प्रयत्न करतोय, पण आपल्या सूर्याच्या आतमध्ये असलेला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो एवढा जबरदस्त आहे की हेलियमला बाहेर पडणं सोपं नाही आहे. हेलियमला बाहेर पडणं सोपं नसतं, पण तरी पण हेलियम बाहेर पडायचा प्रयत्न करतो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला आणखी एक सांगतो की सूर्य सुद्धा स्वतःच्या भोवती फिरतो. सूर्यावरती जमीन नाही, पण सूर्य स्वतःवरती फिरतो. पण फिरताना तो एकसारखा नाही फिरत. म्हणजे सूर्य या प्रदेशात वेगळा फिरतो, त्याचा हा प्रदेश वेगळा फिरतो, आणि त्याचा हाही प्रदेश वेगळा फिरतो. तो शेवटी वायूचा गोळा आहे, वो उसके मर्जी का मालक आहे. त्याच्यामुळे सूर्य खूप वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हँडल करतो. आणि अशाच पद्धतीची सूर्याची उत्पत्ती झालेली असते. समजलं? सूर्याची उत्पत्ती होत जाते. म्हणजे नेबुला हा कुणाला जन्म देतो? सूर्याला जन्म देतो. कायम लक्षात ठेवा, नेबुला कुणाला जन्म देतो? सूर्याला. बरं, नेबुला तयार कसा झाला? हायड्रोजन पासून तयार झाला. म्हणजे पहिले हायड्रोजन असतो, हायड्रोजन वाढत 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 जाऊन तो खूप मोठ्या प्रमाणात बनतो. त्याचं केंद्रक तयार होतं. तो केंद्रक जास्त घनतेचा तयार होतो. जास्त घनतेचा केंद्रक तयार झाला की तिथं मग एनर्जी क्रिएट व्हायला लागते. मग हेलियम, हायड्रोजन हेलियमचे तिथं सम्मिलीकरण होतं, आणि हायड्रोजन हेलियमचं सम्मिलीकरण होऊन तिथे एक तारा तयार होतो. तारे सर्व गॅस फॉर्ममध्ये असतात. हे जर आज आयुष्यात कळलं असेल तर महत्त्वाचं आहे की हे लेक्चर तुम्ही पुढे कंटिन्यू कराल. ठीक आहे? ओपनहायमरने नव्हता केला यूज, तो अनुभव होता.
ठीक आहे. सर्व तारे कसे आहेत गॅस फॉर्म मध्ये, पण ग्रह आणि उपग्रह जे आहेत जसं आपला चंद्र आहे तो गॅस फॉर्म मध्ये सुरुवातीला होता पण नंतर तो घनीभवन झाला, त्याचा मग त्याचा एक दगड तयार झाला आणि म्हणूनच तो आपल्या भोवती फिरतोय. आता त्याची स्टोरी आपण चंद्राच्या वेळेस बघू. आता सध्या नेबुला बघा, नेबुला जो आहे ओके, आता जो नेबुला आहे हा नेबुला या ठिकाणी फोकस ठेवणं काय गरजेचं आहे, नेबुला. तर नेबुला हायड्रोजनचे कण चिटकायला सुरुवात होते, त्याची घनता वाढते, त्यांचं घनीभवन केंद्रकामध्ये व्हायला लागतं आणि एक असा गोळा तयार होतो की जो गोळा तप्त बनतो. गोळा तप्त बनला की त्याचं मग हायड्रोजन आणि हेलियमचं संयुगीकरण होतं. ओके, हे संयुक्त होतात आणि ऊर्जा बाहेर टाकतात, ऊर्जा बाहेर टाकतात किंवा प्रकाश बाहेर टाकतात. प्रकाश म्हणजे आता समजून चला, हा जो नेबुला आहे ठीक आहे, हा जो नेबुला आहे तो काय करतोय, तो प्रकाश बाहेर टाकतोय. टाकायला लागला का नाही प्रकाश, त्याच्या बाहेर प्रकाश यायला लागलाय. जसा तो प्रकाश यायला लागतो बाहेर मग त्याला अशा वेगवेगळ्या छटा दिसायला लागतात. जोपर्यंत ह्याचा प्रकाश दिसत नाही तोपर्यंत समजायचं तिथं नेबुलर, तुम्ही नेबुला ऍक्टिव्हच नसतो जोपर्यंत प्रकाश निर्माण होत नाही तोपर्यंत. पण जसा प्रकाश निर्माण झाला समजायचं नेबुला त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. प्रकाश निर्माण झाला समजायचं त्या ठिकाणी नेबुला ऍक्टिव्ह झालेला आहे, त्याच्या आतमध्ये केंद्र बनत आहे, त्याच्या आतमध्ये केंद्र बनत आहे. समजलं का? तारा कसा तयार होतो, सर्वांना तारा कसा तयार होतो समजलं का? तारा हा नेबुलापासून तयार होतो, त्यालाच म्हणतात तेजोमेघ. ठीक आहे. आता हे जे वेळेस तारे तयार होतात किंवा हे ज्यावेळेस नेबुलर क्रिएट होतात तर हे नेबुलर क्रिएट झाल्यानंतर त्या नेबुलापासून निर्माण होतो तारा. आणि तारा एक प्रकारे काय असतो ते लिहून घ्या, चमकणारा किंवा लुकलुक करणारा. तुम्ही कधी तारे बघितले ना जमिनीवरून? चमकणारा किंवा लुकलुक करणारा, चमकणारा आणि बरं का, आणि पाहिजे या ठिकाणी, चमकणारा आणि लुकलुक करणारा जो असतो त्याला म्हणलं जातं तारा. आपल्याकडे फक्त चमकणारे जर वस्तू दिसली आपल्या डोळ्यांनी, म्हणजे जर तुम्ही वरती आकाशात बघितलं फक्त चमकतीये, लुकलुक नाही करत, तर समजायचा तो ग्रह आहे. ठीक आहे, तो लुकलुक नाही करत ना, समजायचा तो ग्रह आहे. आणि जो लुकलुक 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 करतो कंटिन्यू, तो समजायचं तो काय आहे, तो तारा आहे. ठीक आहे, लक्षात. मग तारा कशाने बनलेला असतो तर ते पण लिहून घ्या. तारा बनलेला असतो हायड्रोजन आणि हेलियमने. ठीक आहे, तारा कशाने बनलेला असतो? हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन हा जळतो म्हणजे ॲज अ इंधन म्हणून तो काम करतो, आणि हेलियम ऊर्जा तयार करण्यासाठी किंवा न्यूक्लिअर फ्युजन घडून आणण्यासाठी हेलियम मदत करतं. पाहत राहा, ध्रुव तारा दिसेल आज ना उद्या तरी दिसेल. ठीक आहे, हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन जळत असतो आणि हेलियम ऊर्जा तयार करायचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी इंधन कोण आहे? हायड्रोजन. हे पॉइंट लक्षात ठेवा. इथं इंधन कोण आहे? हायड्रोजन आहे. इंधन इथं हेलियम नाही आहे, इथं इंधन कोण? हायड्रोजन आहे. ताऱ्याचा स्वतःचा प्रकाश असतो. ठीक आहे, आणि तो प्रकाश मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करतो. त्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतात किंवा त्याला रेडिएशन्स म्हणतात, सोलर रेडिएशन्स. त्याची जी काही उष्णता आहे ती उत्सर्जित होत असते आणि ही उष्णता उत्सर्जित होऊन आपल्याला उष्णता पण मिळते, आपल्याला सूर्यप्रकाश पण मिळतो. आणि आता समजा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर बघितलं तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दिसतील. तुम्हाला झाडं दिसतील. आता मी माझ्या खिडकीतनं बाहेर बघतोय तर झाडं दिसतील, मोठे मोठे बिल्डिंग्स दिसतील, बरोबर ना? हे मला जे दिसतंय हे रात्री दिसतंय का? रात्री नाही दिसत. का नाही दिसत? कारण की हे सगळं यासाठी दिसतंय कारण की सूर्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतोय.
सूर्याचा जो प्रकाश आहे तो काय होतोय, आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतोय. म्हणजे हा जो प्रकाश आहे तो आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतोय, हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. लक्षात. मग सूर्याचा प्रकाश जो आहे तो आपल्या पृथ्वीपर्यंत किती सेकंदात पोहोचतोय किंवा किती मिनिटात पोहोचतोय? तुमच्या माहितीसाठी सांगतो की सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीपर्यंत साधारणतः 8.20 मिनिटांमध्ये पोहोचतोय. किती वैष्णवी? 8 मिनिटांमध्ये. 8 मिनिट लिहून ठेवा कुठेतरी. सूर्याचा प्रकाश जो आहे आपल्या पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिट लागतात. म्हणजे आता जो आपल्याला प्रकाश भेटतोय, म्हणजे तुम्ही हातात बाहेर हात काढला आणि तुमच्या हातावरती तो जर प्रकाश किंवा ती उष्णता घेतली, तर तो जो प्रकाश तुम्हाला दिसतोय किंवा तो जो प्रकाश तुम्हाला फील होतोय तुमच्या हाताला, तो 8 मिनिटाच्या आधी तिथून निघालेला आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचतोय. क्वाईट सिंपल, लक्षात ठेवायचे. प्रयोग करत राहायचे. जोपर्यंत तुम्ही प्रयोग नाही करणार तोपर्यंत तुम्हाला जिओग्राफी समजणार नाही. आणि हे प्रयोग लय तुम्हाला आडवे तिडवे करायचे नाहीयेत, फक्त घराच्या बाहेर जायचं आणि सूर्याकडे बघायचे. तुम्ही सूर्याकडे पाहूच शकत नाही. नाही सर मी पाहूनच घेतो असं पार अगदी डोळे मिचमिचे करून जर पाहत बसले ओके तरी तुम्हाला सूर्य दिसणार नाही. हां, पण तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही एक ब्लॅक ग्लास घेऊ शकता. तुमचा गॉगल घेऊ नका, ठीक आहे. तुमचा गॉगल घेऊन जा आणि त्या गॉगलमधून नीट पहा, तर तुम्हाला बरोबर सूर्य हा असा गोल दिसेल. आणि सूर्य हा जिओइड आकाराचा नाही आहे. सूर्य हा पर्टिक्युलरली एकदम गोलाकार आहे, एकदम गोल आहे, गोल गोल अगदी चेंडूसारखा. लक्षात आलं? सूर्य हा काय पूर्ण गोल आहे. पण सूर्य ही जमीन नाही आहे. सूर्यावरती जमीन कुठंच नाही आहे. सूर्यावरती फक्त आणि फक्त वायू आहे. भारी आहे ना हे? बघितलं का कधी? एकदम बारीक असा सूर्य दिसतो. जर तुम्ही नीट गॉगलच्या काचमधून बघितला तर तुम्हाला असा बारीक असा गोलाकार चमकणारा सूर्य दिसतो. ठीक आहे, पूर्ण गोल येतो, बिलकुल त्याला असा चपलेला नाही, उपलेला नाही, कुठं काय झालेलं नाही त्याला. ठीक आहे. येस. हा, सकाळी पाहिला तर एकच नंबर दिसतो, लाल लाल गोळा. ओके. अरे बापरे. चला चला, वेलकम वेलकम. तर हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स लक्षात ठेवायचं. सकाळी सकाळी सगळेजण बघताना, दुपारचं नाही बघताना तुमचं. चला, तर हा जो तारा आहे हा तारा लक्षात ठेवा. आता या ताऱ्याचे उदाहरणं काय बघू. जसं आपल्या पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा, आता एमपीसीने हा क्वेश्चन विचारलाय की पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा, पृथ्वीच्या जवळचा तारा कोणता आहे? तो सूर्य आहे. पृथ्वीच्या जवळचा तारा कोणता? तर सूर्य. मग आपल्या सूर्याच्या जवळचा कोणता? सूर्याच्या जवळचा पण कोणता तरी असेल की नाही? ठीक आहे. ठीक आहे, तो कोणता? तो सूर्याच्या जवळचा जो तारा आहे किंवा पृथ्वीच्या सुद्धा जवळचा तारा आहे किंवा आपल्या सूर्यमंडळाच्या जवळचा जो तारा आहे तो आहे प्रॉक्सिमा सेंच्युरी. ठीक आहे, कोणता आहे? प्रॉक्सिमा सेंच्युरी, जो आपल्या सूर्यमालेच्या एकदम जवळचा आहे. लिहिलं? जो आपल्या सूर्याच्या मालिकेपासून 4.28 प्रकाश वर्ष दूर आहे. आपल्यापासून तो किती दूर आहे? तर 4.28 लाईट इयर तो दूर आहे. आणि पृथ्वी आणि सूर्य यांचं जे डिस्टन्स आहे ते अंदाजे 15 करोड किलोमीटरचं आहे. अंदाजे मी सांगितलं. तसं जर बघितलं एकदम तुम्हाला कट टू कट लिहायचं असेल तर 14.58 करोड किलोमीटर तुम्ही लिहू शकता. पण 14.58 करोड लिहा किंवा 15 करोड लिहा, शेवटी तिथं झालं. ठीक आहे.
साधारणतः 8 मिनिट आपल्याकडे 8.3 मिनिट 8.3 मिनिट किंवा 8.20 मिनिट किंवा जर अप्रॉक्सिमेटली सेट केलं तर 500 सेकंद आपल्या सूर्याची उष्णता आपल्या पृथ्वीपर्यंत येईपर्यंत एक तर 8.3 लिहा, ठीक आहे, की 8 मिनिट 20 लिहा, ठीक आहे, 8 मिनिट 20 लिहा किंवा 500 सेकंद लिहा. विषय संपला. तुम्हाला कुठल्याही अँगलमध्ये जर क्वेश्चन आला तर ह्या फॅक्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर एवढा वेळ लागतो. मग एका ताऱ्यामध्ये कोणते कोणते कंटेंट असतात? ताऱ्यामध्ये एनर्जी असते हे तर तुम्हाला मी सांगितलं. मग त्या ताऱ्यामध्ये कुठली कंटेंट म्हणजे कुठला तारा कधी बनतो, म्हणजे ताऱ्यामध्ये कंटेंट काय असतात, तारा आणि ह्या ताऱ्यामध्ये कंटेंट कोणते असतात म्हणजे तो तारा एकदम प्रॉपर बनतो. तर त्या ताऱ्यामध्ये जवळपास 70% आसपास, आता तुम्ही म्हणा 70% आसपास काय असते, तर तुम्हाला 70% आसपास हायड्रोजनच असतो. ठीक आहे, समजलं का? पूर्व परीक्षेला काय टार्गेट केलं जातं, तर पूर्व परीक्षेला असे फॅक्ट्स टार्गेट केले जातात. तुम्हाला हा सेक्शन मेन्सला नाही आहे, फक्त पूर्वला आहे. आणि माझा पूर्ण अप्रोच हाच असणार आहे की तुम्हाला अगदी UPSC लेवलचं, आणि जर तुम्हाला घ्यायचं नसेल UPSC लेवलचं तर घेऊ नका, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला शिकवायचं मी शिकवणार आहे. ठीक आहे, मला शिकवायचं ते मी शिकवणार, कारण की मला माहिती आहे की जर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने शिकवलं तेही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला महाराष्ट्रात कुठं जायची गरज नाही. मग तुम्हाला इथंच सगळ्या गोष्टी अवेलेबल करून द्यायचा हा माझा प्रयत्न आहे, कारण की तुम्हाला जी कॉम्पिटिशन आहे ती UPSCच्या लोकांबरोबरच आहे. त्यानंतर 70%च्या आसपास जर हायड्रोजन असेल तर 28%च्या आसपास काय असतो, हेलियम असतो. 1.5% कार्बन डायऑक्साइड असतो. कार्बन डायऑक्साइड असतं 1.5. ओके, नायट्रोजन पण असतो, ठीक आहे, आणि निऑन पण असतो. म्हणजे या 1.5 मध्येच कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे, कार्बन डायऑक्साइड तसंच नायट्रोजन आणि निऑन, आणि बाकी उरलेले 0.5% अन्य वायू यामध्ये असतात. तर हे झालं त्याचे कंटेंट, ताऱ्यामध्ये असलेले कंटेंट. पण ताऱ्यामध्ये जमीन नसते. ठीक आहे, किती लोकांना माहिती नव्हते ताऱ्यात जमीन नाही आहे? इमानदारीने सांगा. तारा हा पूर्णपणे गॅस फॉर्मेशनमध्ये असतो. तारा हा जमीन नाही, ताऱ्यावरती जमीन नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तारे जमीन पण होऊ शकत नाही आणि जमीन ताऱ्यावर होऊ शकत नाही. ताऱ्यावरती जमीन असू शकत नाही आणि जमिनीवरती तारा कधी येऊ शकत नाही. चला बढिया. तर आता येऊ आपण ताऱ्याच्या जीवनचक्रावर. आता ताऱ्याची आपल्याला लाईफ समजून घ्यायची. आणि जो जनरली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा तारा तयार होत असतो म्हणजे काय तयार होतं, तर ते मी तुम्हाला नेब्युलर हायपोथेसिसमधून कव्हर करून दिलेलं आहे की एक मोठा नेबुला आहे, त्या नेबुलेच्या मध्ये ताऱ्याची निर्मिती झालेली असते. छोटासा तारा. ओके, एक छोटासा नाटासा सुंदरसा काय असतो, तारा तयार झालेला असतो. ठीक आहे, तर त्याला म्हणलं जातं एक छोटासा ओके व्हाईट स्टार. एक छोटासा असा व्हाईट कलरचा एक स्टार क्रिएट झालेला असतो. त्याला एकदम स्मॉल तारा म्हणून ओळखला जातो. नंतर हा तारा मोठा मोठा होत जातो. ओके, व्हाईट नंतर त्याला येलो कलर येतो. ठीक आहे, व्हाईट नंतर काय येतो, त्याला येलो कलर येतो. समजलं?
आधी तो असतो व्हाईट डॉर्फ. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? व्हाईट डॉर्फ तारा. एकदम लहान तारा, सगळ्यात पहिला पिटुकला, ताऱ्याचं पोट्ट किंवा लहान बालपणातला तारा म्हणू शकता. ज्यावेळेस तो प्रौढ होतो त्यावेळेस त्याला येलो म्हणतात, येलो स्टार. आपला जो सूर्य आहे ना तो येलो आहे. सूर्य येलो कॅटेगरीत आलेला आहे. सूर्य आता व्हाईट राहिलेला नाही. ठीक आहे, सूर्य रेड नाही, तो सकाळी दिसतो फक्त, सायंकाळी मावळताना दिसतो. सूर्य रेड नाही झालं तर मग तर कल्याणच असते. येलो म्हणजे समजून चालायचं की तो त्याची अर्धी लाईफ जगलेला आहे. त्यानंतर सूर्य हळूहळू एकदम डार्क सेंद्री कलरमध्ये बदलत असतो. हा डार्क सेंद्री कलर अजून सूर्याचा व्हायचा आहे. पण व्याध वगैरे सारखे जे तारे आहेत हे तारे डार्क बनलेले आहेत, सेंद्री डार्क बनलेले आहेत. त्याच्यानंतरचा तो असतो सगळ्यात खतरनाक स्टेज, ते म्हणजे रेड जायंट, रेड तारा. त्याला राक्षसी तारा म्हणतात. आणि हे का होतं असं? त्याला राक्षसी तारा का म्हणतात? कारण की एक लक्षात घ्या, त्याच्या निर्मितीपासून तर इथपर्यंत, त्याच्या निर्मितीपासून तर या राक्षसी तारा बनेपर्यंत या सूर्याच्या आतमधलं हायड्रोजन जळलेलं असतं. ओके, जळून संपत असतं. म्हणजे सूर्याकडे आता इंधन म्हणून हायड्रोजन कमी झालेला असतो. लिहिलं? व्हाईट स्टार पासून तर राक्षसी ताऱ्यापर्यंत सूर्याचं जे इंधन असतं ना, जळून 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 जळून, आता ते ताराच आहे, तो ग्रह, हे हवाच आहे ना, ते सगळे सरी वायूच आहेत ना सगळे, तर ते जळून जळून हायड्रोजन संपलेलं असतं. काय झालेलं असतं? संपलेलं असतं. आता जळून जळून हायड्रोजन संपलेला असतो आणि ह्याची सगळ्यात पहिली जळायची सुरुवात कुठे झाली असती? त्याच्या केंद्रकामध्ये सुरू झाली असते. त्याच्या केंद्रकामध्ये हायड्रोजन खूप जास्त असतो. ताऱ्याच्या केंद्रात हायड्रोजन खूप जास्त असतो, खूप जास्त. हेलियम पण असतं पण हायड्रोजन खूप जास्त असतं. आणि कालांतरानं काय होतं की कालांतरानं आता हा इथे एवढा तारा बनलेला आहे, बरोबर. ताऱ्यानंतर तो नेबुला निघून जातो आणि फक्त हा एक तारा बनलेला आहे. आता समजा इथे एक फक्त तारा आहे. जेव्हा हा तारा, जसा आपला सूर्य हा एक तारा आहे, जसा हा एक तारा जळत राहतोय जळत राहतोय जळत राहतोय जळत राहतोय आणि ह्या ताऱ्याच्या मधल्या भागामध्ये खूपच जास्त जळतोय तो, बरोबर. आणि त्या ताऱ्यावरचं जसं जसं हायड्रोजन कमी कमी व्हायला लागतं, हायड्रोजन कमी झाल्यानंतर हे हायड्रोजन कमी कुठून होतं? केंद्र भागातून कमी नाही होत, ते वरच्या भागातून कमी होतं. त्याच्या बाह्य भागातून हायड्रोजन कमी कमी व्हायला लागतं. हे लक्षात ठेवा. ताऱ्याच्या म्हणजे एक सपोज तारा आहे, हा एक तारा आहे, या ताऱ्याच्या बाह्य भागातून हायड्रोजन कमी होऊन ते अंतर्गत भागामध्ये यायला सुरुवात करतं. कारण की ताऱ्याला हायड्रोजन कमी पडत असतं. कुठं? त्याच्या केंद्र भागात. ताऱ्याच्या केंद्र भागातलं हायड्रोजन कमी पडल्यानंतर तारा कुठून घेणार आहे हायड्रोजन? तारा आपलं सगळं हायड्रोजन आपल्याकडे खेचायला सुरुवात करतो. लक्षात आलं? हायड्रोजन काय करतो? आतमध्ये घ्यायला सुरुवात करतो. जसा तो आतमध्ये घ्यायला सुरुवात करतो तसं ताऱ्याच्या 28% जो वाटा असतो हेलियमचा, 28% जो वाटा असतो हेलियमचा, हा हेलियम काय करतो? हा हेलियम बाहेर जायला प्रयत्न करतो. हेलियम बाहेर व्हायला सुरुवात करतो. कारण की आता हेलियम हा हलका वायू आहे. हेलियम लगेच लांब जायला प्रयत्न करतो आणि तारा हायड्रोजनला आपल्या केंद्रामध्ये पकडून ठेवायचा प्रयत्न करतो. ही त्याची वृद्धावस्था आहे, समजून चालायचं. म्हणजे इथं तो तारा आता म्हातारा व्हायला लागला. आता त्याचं आयुष्य कशात आहे? त्याच्या आयुष्य त्याच्या फक्त पेन्शनवरती डिपेंड आहे. वृद्ध लोकांचं आयुष्य कशावर असतं? डिपेंड पेन्शनवरती असतं, बरोबर. मग वृद्ध लोकांचं आयुष्य जे पेन्शनवरती आहे, मग हे वृद्ध लोक जे आहेत या ठिकाणी ते काय करतील? जी त्यांची पेन्शन मिळते, आता पेन्शन इथं ताऱ्याला कोणती मिळते? इथं पेन्शन ताऱ्याला मिळते हायड्रोजनची. कारण की हायड्रोजन सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. 70% आसपास जर हायड्रोजनच होता, मग तारा इंधन म्हणून काय यूज करतोय? हायड्रोजनच यूज करतोय. पण आता ताऱ्याकडे हायड्रोजनच कमी राहिलेला ना,
मग जर हायड्रोजनच ताऱ्याकडे कमी राहिलेला आहे तर मग तारा काय करतो, त्या हायड्रोजनला आपल्या केंद्रामध्ये आणायचा प्रयत्न करतो. आणि जसा केंद्रामध्ये हायड्रोजन यायला सुरुवात होते, तारा हेलियममुळे फुगायला सुरुवात होतो. तारा काय होतो, हेलियममुळे फुगायला सुरुवात होतो. ताऱ्याचा आकार वाढत जातो. लक्षात आली का ही प्रोसेस? म्हणजे जसा तारा म्हातारा व्हायला लागतो, जसा तारा म्हातारा व्हायला लागतो, मरत नाही तारा, म्हातारा व्हायला लागतो, तसा ताऱ्याचा जो हायड्रोजन आहे ना, हा सगळा हायड्रोजन असा एकत्र आलेला असतो. आणि एकत्र आलेल्या हायड्रोजनला ओके लगेच हेलियम बाहेर पडायला सुरुवात करतो आणि ताऱ्याचा आकार एवढा फुगत जातो, एवढा फुगत जातो की तो तारा, जेवढा तो तारा इथं आहे ओके, त्याच्या कित्येक पटीनं तो तारा मोठा होतो. आणि तो होतो तो होतो लेखाचा लाल रंगाचा होतो, पूर्ण लाल रंगाचा तारा तयार होतो. तो एवढा मोठा होतो, त्याच्यापेक्षा तो कित्येक पटीने वाढू शकतो. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर आपला सूर्य कधी मरायला लागला किंवा सूर्य कधी म्हातारा झाला, ठीक आहे, सूर्य कधी म्हातारा झाला तर सूर्याचा आकार एवढा मोठा वाढणार आहे की अक्षरशः प्लुटो ग्रह जिथपर्यंत आहे त्या ग्रहापर्यंत तो फुगून मोठा होईल. आणि आपले सगळे पृथ्वी सगळे 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 तो गिळून टाकेल. आपली पृथ्वी, गुरु, शुक्र, मंगळ हे सगळे त्या सगळेच्या सगळे त्या सूर्यावरती जाऊन आदळतील किंवा सूर्य आपल्याकडे आपल्या जवळ येताना दिसेल. मग तुम्ही विचार करा, ज्यावेळेस सूर्य म्हातारा होईल, ज्यावेळेस सूर्याचा आकार मोठा होईल, त्यावेळेस सूर्य आपल्या पृथ्वीच्या जवळ येईल का नाही? येईल का नाही? मग पृथ्वीचा अंत आहे की नाही? यस. कोण आहे का अमर इथं? कुणीच नाही. जर लेखाचा तो सूर्यच नाहीये तर पृथ्वी काय अमर आहे? आणि पृथ्वी जर अमर नाही तर आपण काय अमर आहोत? आता जरा डोकं जड नाही ना होत, आता डोकं सुन्न भिन्न नाही ना होत. एवढं खतरनाक खतरनाक बाबा, हे भूगोल की काय आहे? हे तर सर तर डायरेक्ट मारामारीच्याच गोष्टी सांगून राहिले. एवढं होऊ शकतं तर होऊ शकतं, आणि असं झालेलं आहे. आणि हे तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षाही पुढे खतरनाक आणखी काही गोष्टी आहेत. ठीक आहे, तर त्याच गोष्टी आता बघायच्यात. तर रेड तारा ज्यावेळेस बनतो तर तुम्ही कधी एक बेडकाची गोष्ट ऐकली असेल बघा. ओके, बेडूक आहे ना, बेडकाचं एक लहानसं पोरग असं बाहेर असंच उभं असतं डबक्याच्या बाहेर, आणि ते डबक्याच्या बाहेर उभं असल्यानंतर त्याला आहे ना ते बैल दिसतो एक, आणि ते बेडकाचं पोरग म्हणतं की मी ना लय मोठा प्राणी दिसला. तर बेडकाला येतो घमंड, आणि तसं इथं घमंडच असतं ते बेडूक हे घमंडी प्राणी आहे. ठीक आहे, तर तो बेडूक काय म्हणते, थांबा आता मी पण तेवढाच मोठा होऊन दाखवतो. बेडूक मोठं होतं, स्वतःला खूप फुगवतं आणि एकदम फटकन फुटून जातं आणि ते बेडूक मरतं. याचा अर्थ काय? जास्त घमंड असलेले लोक असेच फुगून मरते. बरोबर. तसं हा जो तारा आहे हा कितीतरी मोठ्या प्रमाणात फुगत चाललेला आहे, आणि हा एवढा तारा मोठा फुगतोय, एवढा तारा मोठ्या प्रमाणात फुगतोय, एवढा तारा मोठ्या प्रमाणात फुगतोय की लास्ट स्टेज त्याची अशी असते की रेड ताऱ्यानंतर ज्यावेळेस एखादा तारा रेड बनतो त्यानंतर तो फुगतो आणि तो नंतर फुटतो. आता विचार करा, फुटतो त्यावेळेस काय होत असेल? एक तर तो तारा एवढा मोठा, आणि त्यावेळेस तो फुटत असेल त्यावेळेस विचार करा ब्लास्ट किती मोठा असेल. इमॅजिन केलं? तुमच्या कल्पनेमध्ये, तुमच्या कल्पकतेमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही इमॅजिन करायचा प्रयत्न करा. आणि जो इमॅजिन नाही करणार त्याला हे समजणार नाही. तो म्हणेल ही काहीतरी वेगळंच चाललंय फुटाफुटीचं कारण. नो. इट्स कॉल्ड सुपरनोवा. ज्यावेळेस तारा फुटतो त्या फुटलेल्या प्रोसेसला म्हणतात सुपरनोवा. प्रचंड विस्फोट असतो बरं का तो, प्रचंड विस्फोट, एवढा भयानक विस्फोट असतो तो. आणि तसे काही सुपरनोवा आपल्या हबल दुर्बिणीनं कैद केलेले आहेत. जर इथं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर घ्यावं लागेल. अरे नाहीये, सुपरनोवा कैद नाही केले, मी फोटोच नाही घेतले, जाऊ द्या. फक्त एक इमॅजिनेशन ठेवा, केलेले. तुम्ही सुपरनोवा जरी सर्च केलं तरी तुम्हाला सुपरनोवामध्ये विस्फोट तो दिसेल. आणि तो विस्फोट एवढा प्रचंड असतो पोरांनो, एवढा प्रचंड असतो की त्या सूर्याच्या आजूबाजूचे सगळे ग्रह, त्या सूर्याच्या आजूबाजूचे सगळा जो प्रदेश आहे तो मोठ्या
धुळीनं आणि मोठ्या तुकड्यांमध्ये त्या सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या तुकड्यांमुळे विस्फोटतो. आता हे इमॅजिन करा की हा तारा आहे आणि हा ज्यावेळेस फुटत असेल, ओके, हा तारा आहे, ह्या ताऱ्याच्या आतमध्ये केंद्रक आहे, ठीक आहे, या ताऱ्याच्या आतमध्ये केंद्रक आहे. आणि ज्यावेळेस हा तारा फुटतोय त्यावेळेस काय होतं माहिती आहे, त्यावेळेस केंद्र तिथंच राहतं. केंद्र लेखाचं लय हुशार आहे. आणि ह्या केंद्राने काय केलं होतं, ह्या केंद्राने आधीच हायड्रोजन आहे ना आपल्याकडे घेऊन ठेवलं होतं, आहे की नाही, लय हुशार आहे की नाही. ओके, म्हातारा तारा किती हुशार आहे की म्हातारा ताराने आधीच आपली सगळी पेन्शन गोळा करून ठेवली होती, आधीच हायड्रोजन आपल्याजवळ आणून ठेवला होता. आणि जो हेलियम आहे, हा हेलियम हा जो बाहेर गेलेला असतो ना, तो हेलियम असतो आणि काही प्रमाणात तो हायड्रोजन पण असतो आणि काही प्रमाणात ते धुळीकण पण असतात, आता काय झाले की या ठिकाणी केंद्र आहे आणि ह्या केंद्राच्या आजूबाजूचा सगळा भाग अशा तुकड्यांमध्ये त्या भागापासून वेगळा झालेला असतो. आणि त्याच्यासोबत हा धुलिकण असतो. आणि तो केंद्रापासून एक पर्टिक्युलर एरिया पर्यंत कुणीच नसतं. म्हणजे तो जो स्फोट झालेला असतो, या स्फोटामुळे काय तयार झालं रे पोरांनो, काय दिसतंय तुम्हाला असं दिसतंय का की बाबा सर स्फोट झालाय आणि या स्फोटामुळे एक असा लेयर तयार झालेला आहे सूर्याच्या भोवती. ठीक आहे, लेयर तयार झालेला आहे. ते काहीतरी असते ना, ते साऊथ इंडियामध्ये तसला खायचा प्रकार, काय त्याला म्हणते, इडलीच्या सोबत असते बघा, काहीतरी म्हणते त्याला, डोनट टाइप. मेदूवडा, हा एक्झॅक्टली स्नेहल, याला म्हणते साऊथ इंडियन. बरोबर ना, उत्तप्पा असा असते का काजल? जाऊ दे, आपले ते बेळगावची आठवण करून दिली तू. ठीक आहे. तर काय तयार झाला, मेदूवडा तयार झाला की नाही, बरोबर ना सर? आतापर्यंत मेदूवडा आम्ही फक्त बघितला होता, आता समजलं की मेदूवडा का तयार होतोय. आता मेदूवडा गोल असतोय तर तसंच झालं ना, मेदूवडा गोल झाला आणि ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. मेदूवडा गोल झाला, ओके, आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही, याच्यामध्ये फक्त एक केंद्रक असं छोटासा. झालं का मेदूवडा तयार? म्हणजे एक काय झाला, एक तारा होता आणि ह्या ताऱ्याचा स्फोट झाला. ताऱ्याचा स्फोट झाल्यानंतर हे सगळे ताऱ्याचे तुकडे या ढगांमध्ये काय झाले, फिरायला लागले. आता या ताऱ्याचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो ना, तो काही कमी झालेला नसतो. ह्या ताऱ्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओके बऱ्यापैकी राहतो. त्याच्यामुळे हा जो ढग आहे ना, हा ढग या ताऱ्याच्या भोवती हळूहळू फिरायला लागतो आणि ह्यालाच म्हणतात नेबुलर हायपोथेसिस मधून तयार झालेले हे ग्रहकण. ह्याला म्हणतात प्लॅनेटेसिमल्स. लिहून ठेवा, ह्याला म्हणतात ग्रहकण. हे कण पुढे जाऊन ग्रह बनवतात. म्हणजे आधी तारा बनला, तारा फुट्या आणि तारा फुटल्यानंतर हे तारे, हे पुढचे जे भाग आहेत ते ग्रहकण बनतात. ग्रहकण तर बनतात, पण हे पुढे जाऊन तारे पण बनवू शकतात. हे तारे बनवू शकतात. अशी पण एक सिद्धांत काही लोकांनी मांडले की याच्या मध्य भागामध्ये तारा जो आहे तो आता तारा लहान झालेला आहे. म्हणजे हे एक प्रकारे हा जो नेबुला आहे हा पण एक नेबुला तयार झाला मेदूवड्यासारखा. हा मेदूवडा टाईपचा नेबुला दीर्घिका तयार करू शकतो. हा दीर्घिका सुद्धा बनवू शकतो जर ह्याच्यामध्ये तेवढा दम असेल. जेवढा तारा मोठा, जेवढा विस्फोट मोठा, तेवढा हा नेबुला मोठा, आणि जेवढा नेबुला मोठा तेवढा तो नेबुला दीर्घिका पण बनू शकतो. कारण की ताऱ्याचेच तुकडे इथं पसरलेले आहेत, त्याच्यामुळे परत नवीन नवीन तारे तयार होऊ शकतात, सांगता येत नाही. म्हणजे हे जे तुकडे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलेत, हे तुकडे पुन्हा नवीन तारे तयार करू शकतात.
ह्याचा तारा वेगळा आहे, हे सगळे तारे बनू शकतात पुढे जाऊन. म्हणजे एखादा तारा मेल्यावर त्याचे अनेक तारे तो निर्माण करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करतो. म्हणजे तारा मेला जरी तरी किंवा तारा फुटला जरी तरी तारा नवीन तारे तयार करू शकतो. आता 19व्या शतकापर्यंत अशी समज होता, 19व्या शतकापर्यंत असा समज होता की तारा ज्यावेळेस फुटतो त्यावेळेस तो केंद्र भागापासून फुटून जातो. तारा जेव्हा फुटतो त्यावेळेस तो सगळाच फुटतो, म्हणजे हा सुद्धा राहत नाही असा एक समज होता. परंतु ते सिद्धांत आता हबलच्या दुर्बिणीने ज्यावेळेस फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर ज्यावेळेस असं बघितलं की अरे हा तर मेदूवडा तयार झालाय आणि मेदूवड्याच्या आतमध्ये काहीतरी असं एक चमकतंय, तर हे आतमध्ये जे चमकणारा जो भाग आहे, या आतमधल्या चमकणाऱ्या भागाला ताराच म्हणलं जातं. फक्त हा तारा काय बनतो, हा तारा जो बनतो फुटल्यानंतर हा जो तारा बनतो तो बनतो निळा तारा. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की निळा रंग कसा असतो, निळा रंग ज्यावेळेस तारा लहान होतो त्यावेळेस असतो आणि ज्यावेळेस तारा मोठा होतो लाल रंग. कालच सांगितलं होतं मी. ज्यावेळेस तारा निळा दिसतो समजायचं तारा छोटा छोटा होतोय, म्हणजे तारा काय होतोय असा लहान 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 होतोय. आणि तारा जर लहान होतोय तरी ते हे समजायचं की तो तारा आता त्याचं जे हायड्रोजन आहे गिनचुन तो फक्त हायड्रोजनच्या जीवावर जगतोय. तो काय करतोय, हायड्रोजनच्या जीवावर जगतोय. ठीक आहे, लक्षात. लक्षात. तर मग आता हा जो निळा तारा आहे त्या निळ्या ताऱ्यावर येऊ. हा निळा तारा काय करतो, त्याच्या केंद्रकामध्ये असतो आतमध्ये आणि तो पूर्णपणे निळा झालेला असतो, त्याचा कलर निळा झालेला असतो, आपल्याला तर निळा दिसतो. ठीक आहे. आता या ताऱ्याच्या आतमध्ये काय राहतं, तर या ताऱ्याच्या आतमध्ये जास्तीत जास्त हायड्रोजन असतं आणि हेलियम राहतं. हायड्रोजन जास्त राहतं, हेलियम थोडं कमी राहतं. आणि हा तारा काय करतो, मग हे हायड्रोजन तो तारा आणखी जास्त त्याच्या केंद्रामध्ये ओढायचा प्रयत्न करतो. हा लेखाचा एवढा हावरट असतो की हा हायड्रोजन त्याच्या आतमध्ये ओढत असतो. त्याला H2च पाहिजे असतो, त्या ताऱ्याला काय पाहिजे असतं, H2. नीट समजून घ्या. हा तारा एवढा आतमध्ये स्वतःला ओढतो, एवढा आतमध्ये स्वतःला ओढतो, एवढा आतमध्ये स्वतःला ओढतो, एवढा आतमध्ये स्वतःला ओढतो की हा तारा दिवसेंदिवस आहे ना असा बारीक 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 होत असतो. म्हणजे हा निळा तारा कंटिन्यू लहान लहान होत असतो, कारण की त्याचे जे आतमधली जी ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ना ही त्याला आतमध्ये खेचत असते आणि त्याचा आकार असा 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 एकदम लहान होऊन जातो, एकदम लहान होऊन जातो. आणि ज्यावेळेस त्याचा आकार एकदमच लहान होतो त्यावेळेस त्यावेळेस त्याच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं असतं, त्याच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं केंद्रीकरण झालेलं असतं आणि त्याच्यातून मग त्याची अशी मॅग्नेटिक फील्ड बाहेर पडते. त्याच्याशी मॅग्नेटिक वेव्हज त्याचे बाहेर पडतात वरून आणि खालून. आणि या मॅग्नेटिक वेव्हच्या या भागात तो तारा फिरायला सुरुवात होतो. आता ते फोटो नाही आहेत, हे सुद्धा फोटो हबलनी काढलेत, की तारा अशा पद्धतीनं वेव्ह क्रिएट करतो, तारा अशा प्रकारे तरंग तयार करतो की ह्या तरंगामुळे, ठीक आहे, रेडिओ तरंग तो असा उत्सर्जित करायला लागतो. त्याच्यामुळे त्याच्या नॉर्थ आणि त्याच्या साऊथ साईडनं असे दोन फरांड्या तयार होतात आणि दोन फरांड्यानं, म्हणजे ह्याला जनरली आम्ही हेअर क्लिप असतं ना, हेअर क्लिप टाईप असं आम्ही लक्षात ठेवलं होतं. हे मी काळं तुम्ही नका काढू, मी फक्त तुम्हाला दाखवतोय. आणि हा स्वतःच्या भोवती एवढा फास्ट फिरतो की लक्षात घ्या तो एक सेकंदात तो 60 वेळा चक्कर मारू शकतो. तो एका सेकंदात स्वतःच्या भोवती 60 वेळा चक्कर मारू शकतो. याचा ऍक्च्युली शोध 1960-70च्या काळात लागला होता. आता त्या बाईचं मला नाव नाही आठवत, पण ती अशीच बसली होती, सायंकाळच्या वेळ होती आणि तिला कंटिन्यू एका ठिकाणावरून
रेडिओ सिग्नल मिळत होते. आता जनरली रात्री अचानक एकटी बसली आहे, जनरली घाबरतेच माणूस की अचानक रेडिओ सिग्नल कोण पाठवायला लागलं. आपणच तर टरकतो. तर तिथं एकटीच होती अख्ख्या प्रयोगशाळेत. ते संशोधन करत होते एका ताऱ्याचं, आणि त्या ताऱ्याच्या बाजूनी कुठून तरी लांबून तिला असं रेडिओ एक सिग्नल यायला लागले. तिने लगेच सगळ्यांना सांगितलं फोन करून की रेडिओ सिग्नल येत आहेत, जरा चेक करता का. बाकीच्या ठिकाणून सुद्धा रेडिओ सिग्नल पकडले त्या एरियातले. लगेच सगळे तिकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवायला लागले आणि तिथून परत रेडिओ सिग्नल कॅच करायला लागले. आणि ह्या रेडिओ सिग्नलमध्ये लोकांना असा भ्रम झाला की तिकडे एलियन आहेत आणि एलियन आपल्याबरोबर काय करतात, कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात. पण ॲक्च्युअलमध्ये ते एलियन नव्हते, तर तो होता एक तारा, ज्या ताऱ्याला म्हणलं जातं पल्सार. लक्षात घ्या, निळा तारा नंतर कशात बनतो, पल्सार मध्ये बनतो. पल्सर गाडी नव्हे, पल्सार. नंतर ज्यावेळेस आता ठीक आहे, पल्सार मध्ये तुम्ही हे समजून घ्यायचं की त्याच्या केंद्र भागामध्ये असलेलं जे हायड्रोजन आहे ना, हे हायड्रोजन कंटिन्यू जळत राहतं, कंटिन्यू जळतं. शेवटी हा पल्सार असा बनतो की याच्या एका बाजूनं, जे इथं दोन बाजूनं जे रेडिओ तरंग निघत होते ते त्याच्या एकाच बाजूने रेडिओ तरंग निघतात मग. आणि जसा एका बाजूने रेडिओ तरंग निघतात, दुसऱ्या बाजूने रेडिओ तरंग बंद होते. मग एका बाजूने तरंग निघल्यामुळं तो विचित्र पद्धतीनं स्वतःभोवती कसाही फिरायला लागतो. तो रँडमली असा फिरल, रँडमली तो असा फिरल, तो कसाही फिरतो आणि तो अनियमित फिरायला लागतो. अनियमित त्याचं फिरणं सुरू होतं आणि हे फिरणं सुरू होत असताना त्याचा आकार सुद्धा कमी होत राहतो. त्याचा आकार पण काय होतो तर कमी होतो. आकार एवढा कमी होतो, आकार खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि शेवटी जो त्याच्यातून बाहेर पडणारा जो पल्सार असतो, हा पल्सार सुद्धा शेवटी जाऊन स्टॉप होतो. आणि पल्सार ज्यावेळेस स्टॉप होतो त्यावेळेस त्याच्यावरून त्यावेळेस ती सिच्युएशन अशी येते की त्याच्या बाहेर काहीच नाही जात. म्हणजे इथून त्याचा प्रकाश तरी ॲटलिस्ट बाहेर दिसत होता, एकाच हात नाही. इथं दोन बाजूने त्याचा प्रकाश तर दिसत होता, इथं त्याचा प्रकाश तर कुठं ना कुठं दिसत होता ना. म्हणजे त्या ताऱ्याचा कुठेतरी असा एक प्रकाश तरी होता की जो प्रकाश बाहेर पडायचा त्या ताऱ्यापासून. पण एक सिच्युएशन अशी येते की त्या ताऱ्याच्या बाहेर काहीच जात नाही. तो तारा एवढा स्वतःला आतमध्ये ओढतो, एवढा आतमध्ये ओढतो, त्याची घनता एवढी तो वाढवतो, त्याची घनता एवढी वाढते की तो त्याचा प्रकाश सुद्धा तो बाहेर टाकत नाही. म्हणजे त्याची ग्रॅव्हिटेशन फील्ड एवढी डेंजरस वाढते पोरांनो की लिटरली फक्त एक स्पॉट, म्हणजे हा जो एवढा मोठा पल्सार झाल्यानंतर एवढा मोठा जो तारा असतो, तो तारा त्याच्या सगळ्या गोष्टी आतमध्ये ओढतो. इवन त्याचे तुकडे सुद्धा होतात, स्वतःचे तुकडे करून तो लेखाचा आतमध्ये ओढतो. एवढे तुकडे आतमध्ये येतात, एवढे तुकडे आतमध्ये त्या ठिकाणी आतमध्ये तो ओढतो की लिटरली अशा कंडिशन मध्ये ना प्रकाश बाहेर येतोय, बघा प्रकाश सुद्धा बाहेर येत नाही. त्या ठिकाणी एक तारा होता, पण तो तारा प्रकाश सुद्धा बाहेर देत नाही. आणि जर प्रकाश बाहेर देत नाही तर आपल्या ह्या काळोखामध्ये तो तारा गायब झालेला असतो. या गायब होण्याच्या कंडिशनला, म्हणजे इथं तारा आहे पण तिथं कोण जाणार. जर तो तारा आहे पण तो तारा आता कृष्णविवरात गेलेला आहे, तिथं त्यांनी तयार केले ब्लॅक होल. ही आपल्या खगोलामध्ये झालेली सगळ्यात मोठी खोज आहे ब्लॅक होलची. आतापर्यंत कोणीच ब्लॅक होल पाहिलं नाही आणि पाहू पण शकत नाही, कारण की ब्रह्मांडामध्ये सगळं काळोख आहे. जर तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेले तर सगळं काळं दिसणार तुम्हाला, सब कुछ ब्लॅक आहे. फक्त चमकणाऱ्याच ऑब्जेक्ट्स तुम्हाला परफेक्टली दिसतील, सगळं काळं आहे. मग जर सगळं काळं आहे देन ब्लॅक होल कुठे आहे. ब्लॅक होल तुम्ही या काळ्या अंधारात पाहणारच नाही. जर तुम्हाला सांगितलं पूर्ण अंधार, म्हणजे तुमची पूर्ण रूम काळी केली, ठीक आहे, सगळा काळा पेंट लावला, प्रकाश आतमध्ये येऊच दिला नाही, कुठलाच प्रकाश आतमध्ये येऊ दिला नाही, तुम्हाला त्या काळ्या अंधारामध्ये जर तुम्हाला सोडलं, 1% सुद्धा नाहीये, आणि त्यात तुम्हाला सांगितलं की या काळ्या अंधारामध्ये काळी पिन शोधा,
तर आपल्याला शोधता येणार आहे का? नाही. लक्षात आलं? तसं हे शेवटी ब्लॅक होल. तर ब्लॅक होल म्हणजे ताऱ्याचा अंत. शेवटी ताऱ्याचा अंत असा होतो. म्हणून ताऱ्याचा अंत असा होतो. म्हणजे तारा आपल्यासोबत आपला प्रकाश सुद्धा घेऊन जातो. तारा आपल्यासोबत आपले पूर्ण वस्तुमान घेऊन जातं, सगळं गायब करतं. पण ह्या ब्लॅक होलमध्ये एवढी प्रचंड घनता तयार झालेली असते की जर समजा चुकून या ब्लॅक होलकडे जर समजा एखादी दीर्घिका गेली किंवा समजा एखादा तारा सरकत ह्या ब्लॅक होलमध्ये गेला, कारण की ब्लॅक होलमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते आणि ब्लॅक होलमध्ये ग्रॅव्हिटेशन फील्ड असल्यामुळे काही ऑब्जेक्ट त्या ब्लॅक होलकडे आकर्षित होतात किंवा खेचले जातात आणि जो कोणी या ब्लॅक होलमध्ये जातो तो परत जन्मात कधी वापस येत नाही. आपण नाही जात बा, आपण पृथ्वी सोडून जात नाही. ज्याला जायचं त्यांनी जा. समजली का आजची स्टोरी? ठीक आहे. तर हे झालं तुमचं सेलेस्टिकल बॉडीचं लेक्चर. उद्या आपलं असणार सोलर सिस्टीमचं लेक्चर. ठीक आहे. परत उद्या भेटू 10:30 कुठल्या लेक्चरला? आपला सोलार सिस्टीम. चला तोपर्यंत धन्यवाद. आय होप सो लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. लेक्चरमध्ये जर तुम्हाला सपोज काही पॉईंट समजला नसेल तर एकदा पुन्हा लेक्चर पहा आणि जर समजा काही क्वेश्चन असतील तुमचे या संदर्भात तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे थोडक्यात आपला जो ताऱ्याचा प्रवास आहे तो ताऱ्याचा प्रवास असा होतो. व्हाईट तारा तयार होतो नेबुलाच्या भोवती. व्हाईट तारा तयार झाल्यानंतर तो येलो बनतो, नंतर तो सेंद्री डार्क बनतो, सेंद्री डार्क बनल्यानंतर तो रेड बनतो, रेड बनल्यानंतर तो तारा फुटतो, फुटल्यानंतर तो मेदूवडा तयार करतो. म्हणजे मेदूवडा तयार सारखा काय बनवतो? एक ग्रहकण बनवतो, ज्याच्यातून दीर्घिका पण तयार होऊ शकतात, तारे पण बनू शकतात. पण हा जो आतमधला तारा असतो हा तारा फुटल्यानंतर निळा दिसतो. निळा दिसल्यानंतर तो निळा तारा पल्सार बनतो. का बनतो पल्सार? कारण की तो हायड्रोजन आतमध्ये ओढत असतो. पल्सार झाल्यानंतर तो एक बाजू पूर्ण बंदही करतो. मग तो कसाही येडावाकडा फिरतो. तो एका सेकंदाला 60 वेळा चक्कर मारू शकतो. अनियमित तो फिरू शकतो. आणि त्यानंतर त्याचं हे पण बंद झालं एक साईड की मग तो पूर्ण बनतो शांत, एकदम शांत असलेला तारा. पण तो शांत जरी असला बाहेरनं, त्याचा प्रकाश जरी बाहेर पडत नसला तरी आतमध्ये तो काय करतो? स्वतःला ओढत असतो. त्याची घनता तो एवढा वाढवतो की शेवटी तो ब्लॅक होल बनतो. संपला तारा, मेला. ठीक आहे. होमवर्क काहीच नाही करायचा, फक्त हे लेक्चर ऐकायचं, पुढंच वाचायचं नाही, कारण की मराठीत ह्याचं कंटेंट बनलेच नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या लेखकांनी पण काय बनवले माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्रातल्या लेखकांनी बनवलेले भारत आणि महाराष्ट्र करा, तेवढंच करत बसा. आता तुम्ही 2025च्या राज्यसेवेला जाणार आहात आणि 2025च्या राज्यसेवेला उतरताय, तर तुम्हाला UPSC सारखे कंटेंट पाहिजे. आणि हे कंटेंट मी तुम्हाला फक्त काय म्हणले, क्लासमध्येच मी देणार आहे. क्लासमध्ये जेवढं सांगितलं तेवढं, मी जे बोललो तेवढं सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. लेक्चर्स परत बघायचे. ठीक आहे, परत बघायचे, नोट्स काढायच्या. ओके. ही तर एकदम हा तारा कसा हावराटासारखं करतोय, स्वतःचं हायड्रोजन देत नाही. ठीक आहे, तसं करायचं नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहिजेल तसं नाही, नाही तर ब्लॅक होल होते. बघा हे खगोलशास्त्राचा नियम आहे. तसं तुमचा स्वतःचा ब्लॅक होल करू नका. मी पण काय करतोय, मी क्लासरूममध्ये जे बोलतोय त्या सगळ्या गोष्टी नंतर तुम्ही नोट्समध्ये कव्हर करायच्या. तुमच्या रनिंग नोट्स सुद्धा बनवा, पण रनिंग नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय नाही करायचं. मी जेवढं शिकवलंय तेवढं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. मी जर तुम्हाला याच्यातले काही फॅक्च्युअल डाटे सांगितले तर हे सगळे फॅक्च्युअल डाटे तुमची माहिती पाहिजे. कारण की खगोलशास्त्राला तुमचा एक आठवडा तरी मी घेणार आहे आणि या आठवड्यानंतर तुम्हाला फक्त शांतपणे ऐकायचे. कारण की ह्याच्याबद्दल तुम्हाला कुठेही दिले नाही, ना तुमच्या क्रमिक पुस्तकात दिले, ना तुमच्या कुठे इतर NCERTमध्ये ह्याच्या खूप जास्त डिटेल दिलेलं आहे. हे खूप डिटेलमध्ये चाललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की NCERT ओल्ड आणि NCERT आणि तमिळनाडूच्या पुस्तकांच्या हिशोबाने मी तुम्हाला शिकवतोय. सोबत माझ्याकडे काही UPSCच्या नोट्स आहेत, मी ते देतोय. कारण की राज्यसेवा म्हणजे UPSC झाले आणि UPSC म्हणजे आता राज्यसेवा झाले.
दुसरं काहीच नाही फरक. तुम्हाला क्वेश्चनसुद्धा त्याच बेसिसवर विचारले जाऊ शकतात. खगोलशास्त्र हा तुमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. प्रश्न जरी आले नसले तरी ते शिकवणं माझं काम आहे. ठीक आहे. सध्या आपल्याकडे वेळ आहे तर आपण शिकून घ्यावं असं मला वाटतं. बाकी काहीच अभ्यास करू नका. आठवडाभर एकदम शांतपणे सिस्टमॅटिकली राहा. तुमच्या ह्याच्यावरती मी लगेच टेस्ट घेणार पण नाही आहे. याच्यावरच्या सगळ्या टेस्ट तुमच्या महिन्यानंतरच होतील. कारण की मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की तुम्ही जर रोज मी शिकवलेल्या गोष्टी पाठांतर करत असाल तर महिन्यानंतरच्या टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला पाठांतर करायची खूप जास्त गरज पडणार नाही. तुम्ही रोजचा रोज अभ्यास करत ठेवायची तुमची सवय असली पाहिजे. तुम्हाला एक महिनाभरानंतरच मी तुमच्या या वर्षात टेस्ट सुरू करणार आहे. आता लगेच नाही करणार. कारण मलाही बघायचं आहे की तुम्ही लोक रेग्युलर किती अभ्यास करताय. मग त्याच्यानंतर तुमची सुट्टी नाही. ठीक आहे. आणि मी जे क्वेश्चन्स तुमच्यासाठी आणणार आहेत त्या क्वेश्चन्सला सगळा म्हणजे ते क्वेश्चन तुम्ही एकदा बघा. ते तुम्ही असे सोपले प्रश्न खूप कमी विचाराल. अवघडच प्रश्न जास्त विचाराल. आणि प्रश्न ज्यावेळेस तुम्ही चुकता किंवा सिली मिस्टेक्स होतात तुम्हाला माहिती असतं मी हे शिकवलंय पण तुम्ही वाचलं नसेल तर नंतर मग तुम्हाला ते फील व्हायला लागतं. जर तसं काही येऊ देऊच नका ती वेळ फील होण्याची. आधीच सगळ्या गोष्टी पाठ करून ठेवा. कारण की माझ्या वर्गामध्ये मला एवढंच वाटतं की माझ्या प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मी सांगितला तो अभ्यास 100% करून ठेवला पाहिजे. तुम्हाला एक्स्ट्रा कुठं तरी वाचायची गरज असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या वेळेस सांगेल. तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं असेल तर ते मेन्स ओरिएंटेड आपण वाचू. प्री ओरिएंटेड फक्त हे कानात वरती पडू द्या. पाठांतर मी जेवढं लिहून देतो तेवढं लिहून घ्या. कारण की प्रीच्या गोष्टी तुम्हाला शेवटी फक्त 2 महिन्यातच रिवाईज करायच्या. ठीक आहे. तुम्हाला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त कव्हर करायचे. मेन्सच्या वेळेस आपण ते सगळे पॉईंट समजून घेऊया. चलो, अपेक्षा करतो लक्षात आलं असेल लेक्चर. परत भेटूया पुढच्या लेक्चरला. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑप्शनल जॉग्राफीचे लेक्चर आज नसतात त्याच्यामुळं जो काही पार्ट ऑप्शनल जॉग्राफीचा कव्हर करून द्यायला सांगितलेला आहे तेवढा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.